जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग भगवान की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय। जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दे वल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षु नाम ध्यानदानेकदक्षम् श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तन् नमामि वेदान्तविदामरीशम् नमामि वेदान्तविदामरीशम्। माझे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा परमादरणीय गुरुवर्य सखवे बाबा परमादरणीय गुरुवर्य सतीश महाराज साळुंके बाबा फडतरे बाबा गुरुवर्य पंडित ताई आदी सर्व आपण संतजन तुमचे सचिन बाबा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम चालू आहे आद्य शंकराचार्य विरचित आत्मषटक भाष्य आणि या चर्चेच्या निमित्ताने या आत्मषटकाच्या निमित्ताने आद्य गुरु शंकराचार्य यांच्या जीवनामध्ये जे आलेले प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये समाजासाठी इतर सर्व धर्मसंस्थापनार्थाय झालेले सर्व उपक्रम त्यापैकी हा पहिला उपक्रम ज्यावेळेस श्री गुरूंची भेट झाली आणि श्री गुरूंनी प्रश्न विचारला की तू कोण आहेस आणि त्यावेळेस स्वतःची ओळख सांगितली की मी सच्चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम मी कोण नाही मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्रे जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमि न तेजो न वायु हे मी नाही न च प्राणम संज्ञा न वा पंचवायु न वा सप्त धातु न वा पंचकोश न वाक्पाणि पादो न चोपस्तु पायो चिदानंद रूपः शिवोहम शिवो हे मी नाही हे मी नाही खाली आहे न मे द्वेष रागे न मे लोभ मोहे मदा नैव मे नैव मात्सर्य भावो न धर्म न चार्थ न काम न मोक्ष चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम हे मी नाही आणि हे मी आहे न पुण्य न पापम न सौख्य न दुःखम न मंत्रो न तीर्था न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोज
पूज्य न भोक्ता चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्यु शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधु न मित्र न गुरु नैव शिष्य चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं. आणि शेवटी मी कोण आहे? अहम निर्विकल्प निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्व इंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं. अशी स्वची ओळख करून दिली. मी कोण नाही आणि मी कोण आहे. मी कोण आहे सांगायला फारस शब्द वापरावे लागले. बस चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं. पण मी नाही सांगायला भरपूर सगळ्या उपाध्या आहेत. सगळं आतल्या उपाध्या, बाहेरच्या उपाध्या, बाहेरच्या उपाध्या सगळे आवरण पडलेले आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी 5 श्लोक घेतले आणि मी कोण आहे हे सांगायला शेवटचा एकच श्लोक वापरला. अहम निर्विकल्प निराकार रूपो. आणि मग पुढे आद्य शंकराचार्यांनी पुढे त्यांचा जो प्रवास झालेला आहे तिथून 3 वर्ष श्री गुरूंच्या गुरुग्रही राहिले त्या गुहेमध्ये. आणि सर्व विद्या हठयोगासहित समाधी योगासहित ज्याला आपण म्हणतो दूरचं ऐकणं, आकाश मार्गाने चालत जाणं, परकाया प्रवेश, ह्या सगळ्या विद्या ग्रहण केल्या आणि काशी क्षेत्रामध्ये केले. आणि काशी क्षेत्रामध्ये सुद्धा विद्या ग्रहण चालू केलं. तोपर्यंत त्यांचा सगळा 4 वेद 6 शास्त्र संपूर्ण अभ्यासक्रम श्री गुरूंच्या गुरुग्रही राहून परिपूर्ण झाला होता. आणि पहिले शिष्य त्यांना भेटले ते म्हणजे सदानंद. तेही असेच विरक्त होते. हो. आणि तिथे आले होते. त्यांनी आद्य गुरु शंकराचार्यांचं ते पाहिलं सगळं. आणि मग त्यांना लक्षात आलं की आपण यांना शरण जायला पाहिजे. त्यांची सगळी विद्वत्ता आणि त्यांना शरण गेले. आणि पहिली संन्यास दीक्षा दिलेली आद्य शंकराचार्यांनी ते म्हणजे सदानंद जे होते, जे आपले मूळ त्यांचं नाव. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे नाव बदललं पद्मपादाचार्य. पद्मपादाचार्य नाव का बदललं, का पडलं त्यांना? कारण ते एकदा भिक्षा मागायला गेले होते आणि नदीच्या पलीकडे होत ते. आणि नदीला मध्ये असा पूर आला होता. ते म्हणे सदानंद ये तू. आता गुरु आज्ञा किती पॉवरफुल असते पहा. किंवा गुरुवरचा असलेला विश्वास हो फार फार मोठं कार्य करून जातो. जर सगळं देऊन सुद्धा श्रद्धा विश्वास नसेल तर त्याचा विनियोग घडणार नाही. आपल्याला पावलोपावली गुरुनी सांगितलेल्या कृतीवर, गुरुनी सांगितलेल्या युक्तीवर सतत शंका येत राहतात. आणि ही शंका संशयावनी थोर अधिक नाही पाप घोर ही विनाशाची वाघूर प्राणी याशी. वाघूर म्हणजे जाळी जी आहे पडली जाते. आणि ये म्हटल्याबरोबर त्यांनी क्षणाचाही न विचार करता एवढ्या मोठ्या भरलेल्या नदीच्या महापुरामध्ये चालायला सुरुवात केली. काय आश्चर्य, काय सांगू. तसाच सामर्थ्यवान आणि शिष्यही तसाच विरक्त होता. चालायला लागला, पाण्यावर चालायला लागला. चालता चालता पाणी खाली बुडायचं सोडा पाय, पण पाय उचलला की खाली कमळ उत्पन्न व्हायचं. असं त्याचं कमल त्याच्या पायाखाली व्हायला लागलं. तो इकडे आला श्री गुरूंच्या चरणाशी आणि मग त्याचं नाव पडलं पद्मपादाचार्य. त्याच्या पायाखाली त्या कमळाने उपस्थित झाले. तो एक चमत्कार आश्चर्य. पहिला शिष्य त्यांचा पद्मपादाचार्य. दुसरा शिष्य त्यांचा मंडन मिश्रा. त्याचं मंडन मिश्रा पूर्वग्रहीचं नाव. मंडन मिश्राची ख्याती अशी होती पहा बरं का. चांगलं चिंतन करण्यासारख्या भूमिका आहे. अगोदरचा पूर्वाश्रमीचा बाबा त्याची जी प्रसिद्धी होती, त्याच्या घरी पितर जेवायला स्वर्गातले ऋषी येत होते. आद्य शंकर जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेले त्यावेळी जेमिनी आणि दुसऱ्या ऋषीचं मला आता नाव आठवत, दोन्ही ऋषी तिथं पितर जेवायला आले होते. शंकराचार्य दरवाजावर आहे. पावर होती. म्हणजे कर्मकांडी काय असेल त्याच्या घराचा पत्ता जर विचारायचा असेल तर लोक सांगायचे तो पुढे आहे. आणि त्यांच्या घरामध्ये त्या घराच्या दारावर तो पोपट मैना बांधून ठेवले आणि ती चर्चा करतात. हो, वेदांनी कर्म सांगितले का, वेदांनी उपासना सांगितली का, वेदांनी ज्ञानकांड सांगितलं, वेद काय, ही चर्चा 2 पक्षामध्ये चालली असेल. ते घर आहे मंडन मिश्रांचं. एवढा पॉवरफुल विद्वान महापंडित. त्यांनी समाजामध्ये असं रूढ केलं होतं की कर्माने मोक्ष होतो. तत्वज्ञान लक्षात घ्या.
आणि आद्य शंकराचार्यांचा वेदांचा युक्तिवाद जो आहे, कर्माने मोक्ष होत नाही, उपासनेने मोक्ष होत नाही, ज्ञानाने मोक्ष होतो. कारण कर्म उपासना साधन आहे, पण मुख्य साधन नाही, परंपरेची साधन आहे. कर्म उपासना ज्ञान मार्गी आहे. हा कर्म उपासना ज्ञान मार्गी आले, सर्व मार्ग आले हरिपाठी. हा पण नागबाबांच्या हरिपाठातला मला वाटतं शेवटचाच अभंग आहे. बरोबर. एकूण साधनांचा विचार केला तर 11 साधना आहे. नीट लक्ष द्या. बरोबर. थोडासा विषय आहे मध्ये, परत मला सांगा मूळ पॉइंटवर आपण आलो होतो. मला धर्मपीठाची स्थापना आद्य शंकराचार्यांनी ती कशी केली आणि त्याच्यावर कसे शंकराचार्य बसवले, पहिले आद्य शंकराचार्य, आणि 4 दिशेला 4 महावाक्य कोणती ठेवली, कोणत्या वेदांचा तो प्रचार केला, आणि त्यापैकी आपलं काय आहे याचा आपल्याला वेळ लावायचा आहे. आपण कोणत्या परंपरेचे पाईक आहोत. पहिल्या दिवशी आपण सांगितलं श्री आद्य शंकराचार्यांना जो प्रबोध आहे तोच आपल्याला सुद्धा आहे, आणि तोच प्रसार संपूर्ण भारतभर कसा चालतो वेगवेगळ्या ते मुख्य मठ जे आहे, मुख्य जी पीठ आहे, ते आज आपण लक्षात घेऊन थोडस पुढे जाऊ. आता मुद्दा काय आला आपला? 11 साधना. 11 साधना. मुख्य 11 साधन. त्यापैकी पहिली 2 साधना आहेत ती आपण स्वतः करू शकतो, ज्याला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना म्हणतात. पहा, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 दोष असतात. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण म्हटलं की दोषयुक्त आहे. एक मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. मलदोष घालवण्यासाठी, मलदोष म्हणजे काय? पापात्मक विचार येणे, दुसऱ्याचा द्वेष करणं, दुसऱ्याची काही वस्तू असेल ती मला हवीशी वाटणं, माझ्यामध्ये प्रवृत्ती बळावणं, इतरांपेक्षा श्रेष्ठत्व, हे पापात्मक विचार येत राहतात त्याच्या मनामध्ये, सतत आडकाठी होत राहते. तो मलदोष आहे. आणि मलदोषाची निवृत्ती होण्यासाठी निष्काम कर्म करावं लागतं. निष्काम कर्म करताना विहित कर्म असलं पाहिजे. कारण निष्काम कर्म केलं, एखाद्याचा खून करून आला, निष्काम कर्म केलं नाही, वेद विहित असलं पाहिजे. वेदाने ज्याचा निषेध केला तिथं कर्म नाहीच करायचं, पण वेदाने जे विहित सांगितलेलं आहे ते सकाम नाही करायचं. सकाम आणि निष्काम या 2 भूमिका येतात, लक्ष द्या. सकाम म्हणजे काय? आता काहीतरी करतोय मी, पण त्याच्या फलाची अपेक्षा आहे, सकामता आहे त्याच्यामध्ये. आणि निष्कामता आहे, होत नाही ते होत जाईल. हे मज चिस्तव झाले, परिज्ञा नाही केले, आईशे जेणे झाले तले तो मनसानी मुकरी निश्चळ होय अंतरी, हो कर्मेंद्रिय वापरे वर्तते सुख. मग सुखे तुझं सरळी दिलेली आहे. हा नाही, ती ओवी दुसरी आहे, काय हरकत नाही. त्याची भूमिका आहे तो तिकडे इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न करी, प्राप्त कर्मण्यावरी उचित. निष्कामच भूमिका आहे. काय चाललंय फक्त त्याचं साक्षी बनून आले. निष्कामता आहे त्याच्या ठिकाणी. जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते तो करत राहतो. निष्काम कर्म. निष्काम कर्माने पुण्य होतं, आणि पुण्य वाढलं की आपोआप इकडे पापाचा निसरा होतो. म्हणजे मनदोष घालवण्यासाठी काय युक्ती आहे? निष्काम कर्म पहिलं साधन आहे आपलं. दुसरं साधन आहे निष्काम उपासना, पण विहित असली पाहिजे. वेदांनी बोधित केलेली, वेदांनी विहित केलेली उपासना. उपासनेमध्ये काय येतं? ध्यान धारणा येते, आपलं नामस्मरण येतं उपासनेमध्ये. जे आपण आता ज्यांच्याकडे प्रबोध नाही, अनुग्रह नाही, ते सुद्धा कुठल्या तरी मंत्राचा जप करतात ना, कुठला तरी व्रत वैकल्य करतात ना, ते उपासनेमध्ये मोडतात. आणि त्याचा परिणाम आहे विक्षेप दोष. विक्षेप दोष म्हणजे काय? चंचलता. हे करू की ते करू, हे वाचू की ते वाचू, कीर्तन करू का प्रवचन करू, का भागवत सांगू का रामायण सांगू, काकडा करू, काय हे गुरु करू का ते गुरु करू, केलेले गुरु ठेवू का दुसरे बदलून घेऊ, सगळी चंचलता परमार्थात. संसारात तर आहे, तो काही विषयच नाही. विक्षेपित अंतःकरण आहे. आणि विक्षेप दोष ज्याच्या अंतःकरण आहे त्याचं ध्यानावर लक्ष लागत नाही, तो चित्त थाऱ्यावर नाही, त्याचा विश्वास नाही त्या ठिकाणी, सतत चंचल आहे. कोणाचंही काही बघितलं ना त्याला ते करावंच वाटतं. एखादा चांगला कीर्तनकार बघितला ना त्याला वाटतं आपण असं कीर्तन. एखादा चांगला प्रवचन करणारा बघितला त्याला वाटतं असं करायला पाहिजे. एखादा चांगला कुठेतरी लांब गुहेत जाऊन बसलेला असेल, हा त्याच्यासारखं करावंच वाटतं. एखादा अजून काही उपक्रम कोणाचे बघितले की त्याला ते करावं शिकत. वृत्ती कशी झालेली आहे? चंचल झालेली आहे. जे पाहिजे ते त्याला करावंच वाटतं.
हा विक्षेप दोष आहे. आणि तो विक्षेप दोष घालवण्यासाठी निष्काम उपासना हा त्याच्यावर उपाय आहे. 2 साधनं झाली. त्याच्यानंतर आवरण दोष घालवण्यासाठी ही 2 साधनं तुम्ही तुमच्या स्वसामर्थ्याने सुद्धा करू शकता बरं का, काही अडचण नाही. पण जो आवरण दोष आहे तो मात्र श्री गुरूंच्या विनियोगाशिवाय जात नाही, कोणाचाही जात नाही. कुणीही असू दे, कितीही सामर्थ्य जरी असेल तर श्री गुरूंचा जोपर्यंत विनियोग होत नाही तोपर्यंत त्याचा तो आवरण दोष जाणार नाही, म्हणजे नाहीच महावाक्य. आणि ते श्री गुरूंच्या मुखातूनच आलं पाहिजे. आवरण म्हणजे काय? आवरण म्हणजे काय? आवरण म्हणजे काय? सकाळी तुम्ही सांगितलं की हे काय आहे? ग्रंथ आहे. बस हे स्वरूपावर आलेलं आवरण आहे ब्रह्मन. याला काय म्हणतो आपण? बस ग्रंथ. आवरण म्हणजे काय? पाठ केलेलं असतं पण आठवत नाही. काय आहे? आमध्ये आवरण आलं, ते पाठ केलं होतं ते विसरलं काय आवरण आलंय? ते आवरण आलंय तिथे आहे, सतत आवरण येत असतं. ते आवरण दोष आहे. आणि मूळ आवरण दोष हे तर व्यवहारातला आहे, पण स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो दोष आहे, जो आवरण दोष आहे, स्वस्वरूपाला जे आवरण केलंय अविद्येचं आवरण आहे. मग अविद्या स्वस्वरूपाला आवरण करू शकते का? स्वस्वरूपाला झाकू शकते का? असा प्रश्न आहे. नाही. तरी सुद्धा आवरण आहे ना. सूर्याला आपण झाकू शकतो का? आता सूर्यप्रकाशाला नाही झाकू शकत. पण डोळे बंद केले तर किंवा पुढे पडदा लावला तर झाला अंधार. मग सूर्याला झाकला का आपण झाकलो गेलो? आवरण सूर्यावर आलंय का आपल्यावर आलंय? असा स्वरूपाला कसं आवरण करता येईल? ते तो स्वयंप्रकाश आहे. त्याच्या सर्व सत्तेने त्याचे सगळ्या प्रकाशाने प्रकाशित होता आणि त्याचं कसं आवरण करता येईल? पण जीवावर आवरण आलं. आतमध्ये जो जीवपणा आहे त्याच्यावर आवरण आलं आणि त्याला दिसेना झालं. इथे आता आपल्याला अंधार केला, पडदे टाकले, संपलं, प्रकाश बाहेर आहे, पण जे आतमध्ये पडद्याच्या इकडे त्याला अंधार झाला. असं आवरण आहे. असा आवरण दोष आहे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आणि तो फक्त महावाक्याने जातो. ज्याच्या अज्ञानाने जे झालं त्याच्या ज्ञानाने ते जातं. आवरण दोष कशाच्या अज्ञानाने आलाय? स्वस्वरूपाच्या. आणि जाणार कशाच्या ज्ञानाने? स्वस्वरूपाच्या. बस. आणि स्वस्वरूपाचं ज्ञान आम्हाला कोण देतं? आता सांगितलं कीर्तनामध्ये श्री गुरु देतात. आणि श्री गुरुला कुठून मिळतं? परंपरेने. श्री गुरुकडून मिळतं. श्री गुरुला श्री गुरुकडून, श्री गुरुला श्री गुरुकडून. जाऊ दे, पण मागे 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 आदिनाथापर्यंत जायचं किंवा हंस पर्यंत. आपण आदिनाथ म्हणतो, काही ठिकाणी आपण श्री हंस म्हणतो, तिकडे आदिनाथ म्हणतात. आदिनाथ म्हणजे इकडे नाही बरं का, अलीकडे ती परंपरा नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तो आदिनाथ आहे. हो, ब्रह्मदेव, विष्णू भगवान आणि भगवान शंकराला अनुग्रह देणारे ते आदिनाथ. हो, तिथून ती परंपरा सुरू होते. ज्या परंपरा ज्या सुरू झालेल्या आहेत, विष्णूची परंपरा, ब्रह्मदेवाची परंपरा आणि भगवान शंकराची परंपरा, ह्या परंपरा आहेत. हो, पुढे प्रत्येक परंपरेचा इतिहास आहे, त्याचे अभंग सुद्धा आहेत. आदिनाथ गुरुची ती एक परंपरा आपल्या समोर आहे. आपल्या परंपरेचा पण उल्लेख आहे. जो का निर्गुण निराकार, हा निर्गुण निराकार, सगळ्या परंपरा आपल्या समोर आहेत. आणि त्यापैकी एक आपली परंपरा आहे. आवरण दोष हा श्री गुरूंच्या विनियोगाशिवाय जात नाही. पण त्याच्या अगोदर आपली साधनं किती झाली? 2. आपल्याला 11 साधनं सांगायचे. दुसरी जी साधनं आहेत, पण श्री गुरूंनी अनुग्रह दिला तरी सुद्धा दोष जात नाही. आवरण दोष काय करावा? आता काय कारण असेल? श्री गुरूंचा दोष असेल का घेणाराचा दोष असेल? चांगलं लक्ष दिलं पाहिजे. कुठे सगळ्यांचे दोष गेलेत बाबा? नाही गेले सगळ्यांचे दोष. गेले त्याच्यात का बरं गेले नाही? मग त्या महावाक्यामध्ये काही गडबड आहे का? देणारामध्ये गडबड आहे का? रीतीमध्ये गडबड आहे का? घेणाराच ठिकाणावर नाही? हा, लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. शाळेत दम नाही. शाळेत काही दम. अंतःकरण शुद्ध नाही. अंतःकरण शुद्ध नाही. अंतःकरण जे साधन चतुष्टय संपन्नता सांगितलेली आहे. हो, 4 साधनं सांगितलेली आहेत. शमदमा, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. हा, मुमुक्षत्व. विवेक कशाला म्हणायचं? थोडं आपण जाऊ बरं का. हा, आत्मा अनात्म विचार. हा, एक आत्मा सत्य आहे आणि बाकी सगळं विनाशी आहे. एक आत्मा अविनाशी आणि बाकी सगळे विनाशी.
असा विचार ज्याच्या बुद्धीमध्ये आहे, असा जो विचार आहे त्या विचाराला विवेक असं म्हटलेलं आहे. सार काय असार काय, सार काय असा योग्य काय अयोग्य काय. बरोबर बरोबर. वैराग्य कशाला म्हणायचं माहिती पाहिजे बरं का आपल्याला. सगळे तर व्यासपीठावरची मंडळी आहेत आता, सगळे कीर्तनकारच आहेत, सगळेच कीर्तनकार छोट्यापासून मोठ्यापर्यंत. हा जबाबदारी येते बरं का. तीन जरा एक मुद्द्यामध्ये आला तो मी सांगून जातो. कीर्तनकाराला दंड काय बरं का. तुम्ही बाबांचे कीर्तन ऐका, त्यांनी बाकी सगळं सांगायचं आहे, पण हे सांगितल्याशिवाय गादी सोडायची नाही. जगत मिथ्या, ब्रह्म सत्य आणि जीव ब्रह्माचं ऐक्य छोट्यामध्ये सांगा. तुमची जशी कुवत आहे, जसा अभ्यास आहे, जसा अनुभव तसं सांगा. पण तीन भूमिका मांडल्याशिवाय कुठलाही अभंग सुंदरते ध्यान घ्या, नाही तर रूप पाहता लोचेने घ्या, नाही तर अजून कुठलाही सगुण भक्तीचा घ्या, नाही तर निर्गुण भक्तीचा घ्या, काही फरक पडत नाही. सगुण सुद्धा निर्गुणातच, शेवटी पर्यवसन सगळ्यांचं ज्ञानातच आहे, काही चिंता करायचं कारण नाही. पण कीर्तनकाराची ही मर्यादा आहे. बाबांचं कोणतंही कीर्तन ऐका, जगात मिथ्या सांगितल्याशिवाय संपलेलं नाही, ब्रह्म सत्य सांगितल्याशिवाय संपलेलं नाही. आणि पाहुणे तुम्ही देव आहात हे सांगितल्याशिवाय कोणतंच कीर्तन संपलं नाही आणि कोणतंच प्रवचन संपलं नाही. तुम्ही पहा पडताळून, तुम्ही सगळे उडबस केलेले बाबांच्या बरोबर फिरलेली मंडळी आहात. काय महात्म्य आणि जे आजही जे महात्म्य आहे सांभाळायचं ना हा विषय. लोकांना पटो न पटो, लोकांना आवडो न आवडो, कीर्तन आवडण्याचा विषय आहे का कीर्तन गरजेचा विषय आहे? गरजेचा विषय. बोला बरं का महाराज मंडळी. आई मुलाला आवडतं म्हणून औषध देते का आवडत नाही म्हणून देते? त्याच्या आवडीनिवडीचा विचार करते का त्याच्या रोगाचा विचार करते? हा आपण झालं ना, रोगाचा विचार करते. अहो त्याला आधी गुळ दाखवते, चॉकलेट देते, आणि गुळ बी देत नाही, चॉकलेट बी देत नाही. आखेपर्यंत चॉकलेट आणि गुळ आहे, औषध पाचते म्हणते चल ते चॉकलेट उद्या. आईचं विशेष आहे ते. तसं कीर्तनकाराने काही आवडो अगर न आवडो, पण हे तीन मुद्दे सांगायचे आहेत समाजाला. आपलं कर्तव्य आहे, आपण त्या गादीवर आहोत, आपण वसा घेतलेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत, पण हे मुख्य मुद्दा हा संतांचा निरोप आहे आणि तो आपण द्यायचा आपल्या पद्धतीनं, जसे आपल्याकडे गुण असतील त्या पद्धतीनं. अगदी काय आपल्याला जसंच्या तसं सांगता येईल असं नाही, पण आपल्या महात्म्यांची जी परंपरा आहे, एखाद्याला का होईना पण तो फटका बसल्याशिवाय राहणार नाही, एखादा का होईना पण जागा झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं कीर्तन याच्यासाठी आहे. हजार बाबा सांगायचे, हजार लोक बसलेत, पण त्यात एखादा कोणतरी पठ्य असेल, बस काम झालं. एखादाच असतो कोणतरी. असतेची या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पहिले तरी. आता महाराज आतापर्यंत तुम्ही किती मुलं 12 वर्षात हे केली असतील? माझ्या मते 1000चा आकडा झाला असेल 12 वर्षात टोटल निश्चित. 60 गुणिले 12, 60 गुणिले 12, 12 करून 72, 720, 60, 50 पकडले तरी 500 झाले. समजा दरवर्षी काही जुने येत असतील, पण नवीन तुमचा उपक्रम आहेच ना. आता या वर्षी जशी नवीन नवीन मंडळी तशी दरवर्षी येतात. 500 मधून किती हातात 50 लागले तरी सक्सेसफुल आहे. 25, 5 लागले ना, 5 जरी खंबे निघाले ना महाराष्ट्रात झेंडा घेऊन चालणारे यशस्वी. मी सांगतो एक जरी पोहोचला ना काम झालं महाराज. इथे एकच आद्यशंकराचे एकच आद्यशंकराचे आहे. क्रांती एकच करत असत. बाबा एकटेच सापडले किरोबाबांना. किरोबाबांना काय अख्ख्या 12वा पुरुष होईपर्यंत सगळे फक्त लाईटच होते, प्रकाश देणारा एकच फक्त एकानेच क्रांती केली, बाकी सगळे साह्यभूत झाले. त्यांनी परंपरा आणून पोहोचवली आणि जो प्रगट झाला बाबा त्या 12 महात्म्यांचं काही कार्य नव्हतं का? होतं ना, परंपरा आणून पोहोचवली ना, पण जो उद्भवला तो काय उद्भवला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये एक जो खरेखर जे भुकेलेले होते त्या सगळ्यांना प्रसाद देऊन मोकळे झाले. एवढ्या 10 वर्षाच्या काळामध्ये, 10च वर्षाचा काळ आहे खरा त्यांच्या कार्याचा जर विचार केला तर. 84 पासून बाबांबरोबर आमचा विषय झाला. जे खरी जी हे झाली म्हणजे ज्याला म्हणतो वादळ उठलं ना, 10च वर्षामध्ये काम झालं. म्हणून आपली जबाबदारी आहे, हरकत नाही. कोणाला आवडो न आवडतो 15 मिनिटं 20 मिनिटं जसा तुमच्या आपल्या पद्धतीनं, असं मी महात्म्यांच्या मुखात ऐकलेली गोष्ट आपल्या समोर उपस्थित करतो की आपली जबाबदारी आहे. कारण आपण गादीवर आहोत, नसतो तर काय मग प्रश्नच नव्हता, विषयच नाही. याविषयी तुम्हाला कोण म्हणणार नाही तुम्ही चांगलं सांगताय, हे कशाला सांगितलं असं म्हणणारे आहेत. कारण लोकांचं आता काय आवडतं, लोक आता मनोरंजनावर म्हणजे कीर्तन उद्या जाऊन म्हणजे आज तमाशा. मला काही कोणाची निषेध करायचा नाही. फार प्रभावी माध्यम आहे. आपल्या या उपक्रमापैकी माध्यमापैकी सर्वात प्रभावी माध्यम जर कोणतं असेल प्रसाराचं तर कीर्तन माध्यम आहे. आणि तिथेच प्रदूषण झालं.
हेच व्यभिचार भ्रष्टाचार पाहून घेतो. तो समर्थ आहे, त्याची काही चिंता करण्याची गरज नाही आपल्याला. असो सहज विषय आला म्हणून छेडला जातो. वैराग्य. हा वैराग्य. वैराग्य कशाला म्हणायचं? इहलोकापासून हा परलोकापर्यंत इहलोकापासून परलोकापर्यंत प्रारब्ध प्राप्त भोगाच्या त्यागाच्या अनुकूल भोगाच्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. नाहीतर मला विमान प्रवास सोसत नाही, तू जातच नाही, आपला काही संबंध सोसायचा काय काम आहे? काहीच. जो भोग अनुकूल असेल त्याचा त्याग आहे ना. प्रतिकूल भोगाकडे कोण जाते मला सांग? जो तुला प्राप्त नाही त्या भोगाचा काय त्याग करतो? जो तुला भोग अनुकूल आहे आणि परमार्थाला प्रतिकूल आहे त्याचा त्याग, अनुकूलतेचा त्याग करायचा. प्रतिकूलचा काय त्याग करायचं? ते नाहीच तुझ्याकडे, वस्तूच नाही तुझ्यावर, तिचा काय त्याग करायचा? जे आहे पण ते नाही त्याग. अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हटले. कुठून कुठपर्यंत? इथून ते तिथपर्यंत. हा ही वैराग्याची भूमिका आहे. आणि समाधी षटकामध्ये शम आहे, दम आहे, तितिक्षा, श्रद्धा आहे, उपरती आहे, समाधान आहे आणि तितिक्षा आहे. किती झाले? 6 झाले का? शम, दम, श्रद्धा, उपरती, समाधान आणि तितिक्षा हे समाधी षटक आहे. हा जे साधन चतुष्ट आहे, जे विवेक वैराग्य साधन चतुष्ट आहे, हे साधन चतुष्ट आहे आणि ते अंतःकरण चतुष्ट आहे. माझा तिथे गोंधळ झाला. बरोबर. ते अंतःकरण चतुष्ट आहे, हे साधन चतुष्ट आहे. बरोबर आहे. आणि तिसरं जे आहे ते याची प्रत्येकाची व्याख्या आहे थोडी. अनुबंध चतुष्ट. तिसरं अनुबंध चतुष्ट ना. तिसरा अनुबंध चतुष्ट आहे. चतुष्ट आहे बरीच आहे. आता चौथं जे साधन आहे साधन चतुष्टापैकी मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे काय? मोक्षाची इच्छा. मला देवाशिवाय दुसरं काही नको, मला मोक्षाशिवाय दुसरं काही नको, मला दुसरं काही नको, ही जी तीव्र इच्छा आहे बस याला मुमुक्षत्व. तो एवढा तळमळतो, मला श्रीगुरूंच्या सहवासाशिवाय काही नको, मला श्रीगुरूंच्या दर्शनाशिवाय काही नको, मला श्रीगुरूंच्या सत्संगाशिवाय काही नको, मला काही नको. जयाचेनी वक्त्र वाहे गुरु नामाचे मंत्र, गुरु वाक्य वाचून शास्त्र नशिब्या माऊलीच्या बाबा मला वाटतं 13 अध्यायाची श्रीगुरूंच्या सेवेच्या संदर्भात चिंतन करण्यासारखं अवस्था होती बरं का बाबा. त्या ओव्या वाचता कट कुठे आपली पात्रता होते, त्या कुठे भूमिका तयार, काय माऊलींची भूमिका असेल, काय कोणत्या भूमिकेत जाऊन त्या ओव्या पुढे आल्या असतील, तिथे वावरत होते. मी काय होईल, सगळं मीच होईल तिथे. काय असं बोलू शकतो. असं देवाच्या संदर्भात, असं स्वस्वरूपाच्या संदर्भात अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होणं हे मुमुक्षत्व आहे. ओझर तर फक्त जाता जाता या 6च्या व्याख्या घेऊ. शम म्हणजे काय? मनोनिग्रह. मनोनिग्रह कशाचा? परमार्थाला प्रतिबंध होणारा जो मनात येणारा संकल्प आहे त्याचा निग्रह, बाकीचा नाही. नाहीतर मनात संकल्प, इकडे यायचा संकल्प कुठे उठला आणि त्याचा निग्रह केला तर प्रतिबंधात्मकचा निग्रह करायचा आहे. दम काय आहे? इंद्रिय निग्रह. पण जे परमार्थाला आड येतात त्याचा निग्रह. हा श्रद्धा काय आहे? श्री गुरु आणि वेद वाक्यावर विश्वास, त्याला श्रद्धा असं म्हटलं. गुरुवचन आणि वेद वचन, बस वेद शास्त्र श्रुतीचे वचन, एक नारायण सार. माऊलीने सुद्धा ते प्रमाण मांडलेलं आहे. वेदशास्त्राचं वचन दोघांवर अत्यंत ह्या वचनावर जो विश्वास त्याला श्रद्धा असं म्हणतो. उपारती काय? सर्वांच्या सहमतीनं, म्हणजे घरातले जे सदस्य आहेत या सर्वांच्या सहमतीनं, ज्याला आपण म्हणतो की विविदिशा किंवा विद्वत. विद्वत म्हटलं तरी चालतं, विविदिशा म्हटलं तरी चालतं. संन्यास उपरती. विविदिशा म्हणजे काय? थोडा शास्त्रीय शब्द आहे बघा. काय शब्द का आपल्याला माहित नसावेत? सोपा आहे, त्याचा अर्थ सोपा आहे. ज्ञानाच्या अगोदर घेतलेला, ज्ञानासाठी घेतलेला संन्यास विविदिशा, आणि ज्ञान झाल्यानंतर स्वसुखासाठी घेतलेला संन्यास विद्वत संन्यास. यज्ञवल्क्यांनी विद्वत संन्यास घेतला, काही मंडळी ज्ञान होण्यासाठी घेतला. आता आपल्याला
संन्यास घेणं म्हणजे घर सोडून जाणं असं होत नाही. घरच्या घरी पण संन्यासाची भूमिका पार पडते, लक्षात घेण्यासारखं. अर्जुना मी आणि माझी आठवण. हो विसरले बापा आता ओवी आली बाबा, मी आणि माझी आईशी आठवण. विसरले जयाचे अंतःकरण पाहता तोच संन्यासी जाण निरंतर. वनात जाऊन जर मी आणि माझा असेल तर अजून घोटाळा आहे ना, मग तो संन्यास नाही ना. संन्यासाची व्याख्या फार गोड केली माऊली, लक्षात घेण्यासारखा विषय. मग मी आणि माझं बाण केलं आणि मी आणि माझ्याचाच व्यवहार केला, काय बिघडत नाही. मी आणि माझ्याला मिथ्या ठरवलं, विषय येईल आपला पुढे. मी आणि माझ्याला मिथ्या ठरवलं, व्यवहार कोणाचा आहे? मी आणि माझ्याचाच आहे. आणि मी आणि माझं सत्य करून सत्य समजून व्यवहार केला तर बद्ध, आणि मी आणि माझं मिथ्या ठरवून जर व्यवहार केला तर मुक्त आहे. दोन्ही भूमिका आहेत. संतांनी व्यवहार केला नाही का? साधू संतांचे काही कुटुंब नव्हतं का? साधू संतांनी पैशाची देवाणघेवाण केलीच नाही का? काही मुलाबाळांचं पाहिलंच नाही का? पाहिलं, पण भूमिका काय होती? मिथ्यात्वाची भूमिका होती. हे माझे नाहीत, मी यांचा नाही, हो मी वेगळा हे वेगळे, यांचं प्रारब्ध आहे, माझं प्रारब्ध आहे, पण स्वरूप मात्र एक आहे. अशी भूमिका होती साधू संतांची. उपरती, ही उपरतीची व्यवस्था सांगितली. आणि समाधान जे आहे, एकाकार वृत्ती झाल्यानंतर पहा, आपण त्याचा अनुभव घेतो बरं का. ज्यावेळेस तुमची एकाकार वृत्ती होते त्यावेळेस काय वाटतं? खरं सांगा, आता तुम्ही चिंतन, एखादा क्षण तर तुम्हाला निश्चित अनुभवाला येत असेल तो. ज्यावेळेस आपली वृत्ती एकाकार होते, एकाकार होते म्हणजे स्वरूपाकार होते, एक आहे ते स्वरूप आहे. ज्यावेळेस वृत्ती स्वरूपाकार होते, वृत्तीच राहत नाही, स्वरूपाकार झाली की वृत्ती राहत नाही, त्यावेळेस काय वाटतं? त्यावेळेस काय भूमिका आहे? मन राहतं का तिथे? काहीच नाही, काही आठव काही नाही तिथे. त्याबद्दल काहीतरी झालं एवढंच कळालं, पण काय झालं याच्यासाठी शब्द नाही तुमच्याकडे. कसं सांगता येईल त्याला शब्दामध्ये? शब्दामध्ये घेता येणार नाही त्याला, सांगू शकत नाही आपण शब्दामध्ये. हे समाधान आहे. आणि तितिक्षा, सुख दुःख सहन करणं. सगळे सहन करतात की मग? अरे न कुरकुरता. नाही तर दुःख आलं की गावभर सांगत राहतो, बरं झालंय आमचं, आता पहिलं काय नव्हतं आता चांगलं झालं, पहिलं काय कशात काय नव्हतं आता गाडी आलं, घोडे सगळं कालवा करत राहतो, सुखाचा बी कालवा. आणि दुःख आलं की काय हो सगळं चांगलं होतं पण गेलं, असं झालं, पडलो तिकडे उठलो. दुःखाचा बी गोंधळ घालायचा, सुखाचा बी गोंधळ घालायचा. आणि हा सुख दुःख कष्टाविना कुठल्याही कुरकुर न करता सहन करणं, याला तितिक्षा असं म्हटलेलं. साधना आहे बरं का, समाधी षटक. लक्ष दे, तुम्हाला जर चिंतन करायचं असेल तर पंचीकरण हा ग्रंथ घ्या, किंवा विचार चंद्रोदय, छोटे छोटे ग्रंथ आहेत, आपल्या अभ्यासात पाहिजे. व्यासपीठावरच्या मंडळींच्या तरी किमान अभ्यास पाहिजेच आपल्याला, पण अभ्यास हा बेसिक अभ्यास आहे, फार बेसिक आहे, फार बेसिक आहे. आणि त्याच्यानंतर मग अभंग. पहा, अभंग बांधलेत कशामध्ये? सूत्रामध्ये, प्रक्रियामध्ये, ज्ञानामध्ये. तीनच भूमिका आहेत. एक सूत्र आहे, एक प्रक्रिया आहे, आणि त्याचं पर्यवसन ज्ञानामध्ये आहे. एवढं सूत्र समजलं, सूत्राच्या प्रक्रिया समजल्या, काम झालं. सूत्राचा ग्रंथ आहे पंचीकरण, आणि प्रक्रियेचा मुख्य ग्रंथ आहे विचारसागर. कोणताही अभंग तुमच्या समोर द्या, कुठ असू दे नाही तर कसलाही असू, तुम्ही त्याचं बरोबर निरसन करू शकता. असो, समाधी षटक म्हणजे हे साधन चतुष्टय संपन्न. साधना किती झाली? पहिले निष्काम कर्म, निष्काम उपासना, पुढे विवेक वैराग्य, समाधी षटक, हे 6चं एकच पकडायचं. आणि मग किती झाली? 4 आणि 2 6. 4 आणि 2 6. इथपर्यंत ज्ञान प्राप्त नाही झालं. आता मनुष्य तो श्री गुरु भेटले, ज्ञान प्राप्त झालं. आता लक्ष द्या बरं का सर्वांनी, थोडं लक्ष द्या इकडे. आपण सगळे ज्ञान प्राप्त केले, हे सगळी प्रक्रिया पूर्ण केली आपण. आता ज्ञानोत्तर साधनं काय आहे? ज्ञानोत्तर साधनं आहेत, नीट लक्ष. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे संपलं का? काम संपलं का? त्या क्षणी श्री गुरूंचा प्रबोध झाला, अनुग्रह झाला, तिथून पुढे साधनेला सुरुवात झाली का साधना संपली? सुरुवात. बाबा कालवाय बर का संप्रदायात नाही झालं, आता प्रबोध झालं. संप्रदायामध्ये कालवाय, गोंधळ आहे, लक्षात घेतलं पाहिजे. सांगणाऱ्यांना नमस्कार करायचा, जे हरी करायचं, श्री गुरु सांगतायत ते ऐकायचं. अशा ज्यावेळेस आपला गोंधळ उडतो त्यावेळेस आपला वाटाड्या श्री गुरु जो असतो त्याचा अंतिम शब्द लक्षात ठेवायचा. बस तुम्ही सांगाल ते, तुम्ही जसं म्हणाल ते, आणि तुम्ही जे म्हणाल ते, शास्त्र सुद्धा बाजूला, तुम्ही जे सांगाल ते. मग पार होतो बेडा, चिंता करायचं कारण नाही. काय विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होई त्यांची. अशी भूमिका तयार व्हायला पाहिजे अंतःकरणामध्ये.
मग पुढे जातात आपलं. मग ही ज्ञानोत्तर जी साधना आहे ती कोणती आहे आणि ज्ञानोत्तर दोष कोणते आहेत, ज्ञानपूर्व दोष कोणते आहेत आपण पाहिलं. सांगा ज्ञानपूर्व दोष आताच झाले, कुणीतरी सांगा. मल विक्षेप आवरण, वा, हे ज्ञानपूर्व. आणि ज्ञानोत्तर दोष प्रमाण संभावना, हा, प्रमाण संभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत. त्याचं मराठीत सांग घेऊ आपण, त्याला काय ते शास्त्रीय शब्द आहे. समजा ज्ञानोत्तर दोष काय येतात. बाबाने सांगितलं खरं, कर्माने मोक्ष होत नाही, ज्ञानाने मोक्ष होतो, हे खरं असेल का असे संशय. हा, वेदाने काय प्रतिपादन केलं, जीव ब्रह्मचा कर्माचं बोधन केलंय का जीव ब्रह्माऐक्याचं बोधन केलं, असा जो पहिला संशय तयार होतो हो, त्याला प्रमाण संभावना म्हणतात. आणि प्रमेय म्हणजे वेदांचा जो सिद्धांत आहे जीव ब्रह्माऐक्य हो, याच्यावरच संशय घेणं. कसा काय जीव आणि ब्रह्म एक असेल, कसा काय जीव आणि ईश्वर एक असेल. आता सुद्धा संशय सगळ्यांच्या मनात येतो ना. मला तर सांगितलं तो देव असेल, पण मी देव कसा काय, असा संशय येतो की नाही मनात. मला नका सांगू, पण तुमचं तुम्ही तर पडताळा घ्या. सगळ्यांच्या मनात संशय, त्याला प्रमेय संभावना, संभावना म्हणजे संशय. आणि विपरीत भावना, मी देह आणि देह माझा आणि देहाच्या संबंधित सगळा पसारा बी माझा, ही विपरीत भावना आहे. हे दोष आहेत. हे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा दोष येतात. प्रत्येकाच्या अंतःकरणात ज्याचं त्यांनी आपली मनोभूमिका तपासून घ्या. इथे काही कोण तुमचं मन मला कळणार नाही, माझं मन तुम्हाला कळणार नाही, तुमचं काय चाललंय तुमचं तुम्हाला माहित, पण तुमचं तुम्ही तर पडताळू शकता. मी, माझं आणि माझ्याचं या भूमिका येतात की नाही मनामध्ये, आहेत की नाही अजून दृढ, खरं वाटतंय की नाही. मी बी खरा वाटतो, माझा देह बी खरा वाटतो आणि देहाच्या संबंधीने दुसरे देह आहेत ते बी खरे वाटतात, वाटतंय की नाही. हे दोष आहे. हे दोष घालवायचे कशाने. त्याला 4 साधनं दिलेले, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन. हा, श्रवण कशाचं करायचं. हा, वेदाचा जो अंतिम भाग आहे उपनिषदाचा, त्याच्या वेद वाक्याच्या तात्पर्याचा जो निश्चय आहे, तात्पर्याचं श्रवण करायचं. कोणतरी बोलतंय का, बोल नका, इकडे कोणतरी गप्पा मारतोय. इकडे या, त्यांना बोलू नका, इकडे या. अजूनही चालू. आम्हाला विक्षेप होत आहे. बोलायचं असेल तर बोला, पण जरा लांब जाऊन, आम्हाला ऐकू येत नाही असं काय. आपण एवढे सूक्ष्म होतो ना, पिंजरी पडी तर खटक एक लिंक असते ती तयार झालेली असते. आणि असे विषय एक तर जड असतात, मन लागत नाही आपलं, आणि पुन्हा कोणतरी विक्षेप केला की काम झालं म्हणून समजायचं. काय सांगत होतो आपण आता. श्रवण कशाचं करायचं. वेदांत उपनिषद जो आहे, वेदांत म्हणजे वेदाचा अंतिम भाग, म्हणजे उपनिषद म्हणजे ज्ञानकांड, म्हणजे आपला उपदेश, त्याचा तात्पर्याचा निश्चय, वाक्य आणि वाक्याचं तात्पर्य. सारांश. आपण जेवायला बसल्यानंतर जरा गोड आणा, आणि काय आणतो मी. मग काय मागितलं होतं काय आणि दिलं काय. का बरं. तात्पर्य होतं ते. गोड मागायचं तात्पर्य नव्हतं, मीठ मागायचं तात्पर्य होतं. याला तात्पर्य ओळखता आलं. प्रत्येक वाक्याचं तात्पर्य आहे आणि आपण अर्थ समजून व्यवहार करत असतो. व्यवहारात सुद्धा अर्थाशी व्यवहार होतो. एखाद्या दुकानदाराला आपण मागितलं अर्धा किलो साखर द्या, तो अर्धा किलो साखर हे शब्द देतो का साखरच देतो. साखर तात्पर्य काढलं त्याने. नाही तर यांनी लिहून दिलं अर्धा किलो साखर, त्याने बी लिहून दिले अर्धा किलो साखर. आता कसा व्यवहार व्हायचा नाही ना. अर्थाचा व्यवहार, तात्पर्याचा व्यवहार झाला. काय वस्तूकडे गेला ते पूर्णपणे. तसं आम्हाला जो प्रबोध दिलाय त्याचं तात्पर्य काय आहे. शब्द आहे का तात्पर्य नाही ना. त्याचं तात्पर्य आहे ऐक्य, तो ईश्वर आणि मी एक आहे हे तात्पर्य आहे. याला या श्रवणाला, हे श्रवण हे साधन आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही श्रवण कराल हे श्रवण करायचं, हे श्रवण. आणि या श्रवणाने आपला पहिला दोष मिळतो, प्रमाण संभावना जो आहे, वेद वाक्यावरचा, श्री गुरुनी दिलेल्या वाक्यावरचा जो संशय आहे तो मिटून जातो. दुसरं मनन आहे. भेदाला बाद करण्यासाठी जे चिंतन आणि अभेदाचा निश्चय करण्यासाठी योक्तिक चिंतन जे आहे हो, त्याला मनन असं म्हटलेलं आहे. त्याच्यात वेद वाक्याचाच विषय आहे तो हो.
भेदही बाद झाला पाहिजे आणि अभेदाचा निश्चय झाला पाहिजे. भेदासाठी बाद युक्ती आणि अभेदासाठी साधक युक्ती, अशा युक्तिक चिंतनाने मनन करायचं आहे. पहा, श्रवण झाल्यानंतर जर मनन झालं नाही तर ती गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही. आणि मननानंतर निधिध्यासन आहे. निधिध्यासन म्हणजे काय? आपली वृत्ती आत्माकार होणं, प्रबोधाकार होणं, स्वरूपाकार होणं. सतत निधिध्यासन म्हणजे सतत एखादी धार चालते अशा पद्धतीनं चिंतनाची युक्ती महात्म्याने आपल्याला दिलेली आहे. त्याला निधिध्यासन असं म्हणतात. आणि चौथं जे साधन आहे, निधिध्यासनाने विपरीत भावना बाद होते. आणि चौथं साधन आहे तत्त्वम शोधन, तत्त्वम पदार्थ शोधन. तत्च पद काय आहे, पदार्थ पदाचा अर्थ, तत्च पद काय आहे, तोमच पद काय आहे, दोघाचा लक्षार्थ काय आहे याचं शोधन करणं. आणि शेवटचं साधन आहे जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान, जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे श्री गुरूंच्या मुखातून. आता एकूण साधनं किती झाली चला सांगा. झाली 11. 11 झाली की नाही? मोजा. निष्काम कर्म, निष्काम उपासना, बाह्यरंग साधनं, त्याच्यापेक्षा अंतरंग विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षु, आणि त्याच्यापेक्षा अंतरंग ज्ञानोत्तर साधन श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन. आणि एक मुख्य साधन कोणतं? साक्षात साधन. कोणतं? जे आता तुम्हाला प्राप्त आहे ते जीव ब्रह्म ऐक्य, ते साधन प्रबोध, हे मुख्य साधन आहे लक्षात घेण्यासाठी. 11 साधनांचा अवलोक. आपण कुठून बाजूला झालो होतो? जरा थोडा फाटा घेतला होता ना. प्रतिबंध हटवण्याची साधन नाही तो घेतला होता. साधन जिथून सुरू झालं मी सांगितलं होतं. परत गाडी आपली तिथे. चार आचार्य बरोबर, 4 शिष्य जे आहेत त्यांचे, बाकी अनेक शिष्य होते पण 4 मुख्य. मंडन मिश्रांचा विषय चालला होता. आणि अशा मंडन मिश्रांचा पूर्वपीठिका आपण पाहिली. कर्मकांडी होते ते, अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांनी कर्मकांडावरती, आणि कर्मकांडाचे पुरस्कर ते होते. आणि अशा वेळी शंकराचार्यांनी चॅलेंज दिलं की माझ्या बरोबर हा वाद खेळा तुम्ही. जर तुम्ही जिंकला तर मी शिष्यत्व पत्करतो, आणि जर तुम्ही हारलात तर तुम्ही माझं शिष्य व्हायचं. आता वाद सुरू झाला, पण कोणतरी अध्यक्ष पाहिजे ना त्याला. त्याची पत्नीच अध्यक्ष, ती सरस्वती देवीचा अवतार होती. सरस्वती देवीची अवतार होती. उमा तिथे आहे बरोबर. मग तिला अध्यक्ष बनवलं. आणि शेवटी असा चालता वाद सुरू झाला. आणि 18 दिवस वाद चालला. आणि 18व्या दिवशी मंडन मिश्रांनी सांगितलं की मी माळ घातलेली होती. जो हरेल त्याची ते बरोबर. म्हणजे कसं ओळखायचं? तर दोघांच्या गळ्यामध्ये माळा घातल्या होत्या. ज्याची माळ सुकेल तो हरला. मंडन मिश्राची माळ सुकली, हरल्याचं. पण पत्नी होती, पत्नी म्हटली नाही म्हणे मी अर्धांगिनी आहे त्याची, मला हरवलं तर ते हरतील, कारण मी आहे नाही ते अध्यक्ष असले तरी. म्हटलं ठीक आहे, आता पण मी संन्यासी माणूस आहे, तुमच्याबरोबर कसा वाद? त्यामुळे संन्यासी असलं तर काय झालं, वाद खेळायला पाहिजे. सुरू झाला वाद. आता तिने प्रश्न विचारला पती पत्नीच्या व्यवहाराविषयी, त्याचा तुम्ही अनुभव सांगा. म्हणले देवी आता मी कसा सांगू, मी संन्यासी आहे, मला सांगता येणार नाही. म्हणलं हरला म्हणून मान्य करा म्हणे. मोठा प्रश्न तयार झाला, आता काय करावं? तर म्हणे मला 1-2 महिन्याचा अवधी द्या आणि मग नंतर मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे म्हणे, तेवढा अवधी घ्या म्हणे, जा म्हणे 2 महिने. ते निघाले. तर तेवढ्यात तिकडे एक राजा, त्याचा देहांत झाला होता, जंगलामध्येच देहांत झाला होता, ते शिकारीला आला असताना. आणि आद्य शंकराचार्य चालले होते. मग शिष्यानं त्यांनी सांगितलं मी आता काय करतो, याच्या देहामध्ये प्रवेश करतो आणि माझा देह तोपर्यंत तुम्ही सांभाळून ठेवा. मग ते राजाचा प्राण गेला होता, मग हे त्यांनी त्याच्यात प्रवेश केला. राजा जिवंत झाला, मग गेला तो त्याच्या ह्याच्यात. आणि मग तिथं तो होता, तो ग्रहस्थाश्रम होता. मग सगळा अनुभव जो काय यायचा असेल तो त्याला आला. त्यांनी त्याचा एक ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ त्या देवीला दिला. आणि नंतर मग राजाचं देह सोडून त्यांनी आपल्या देहामध्ये प्रवेश केला. त्याला 1 महिनाभर लागला तो पिरियड मध्ये. त्यांनी ते विद्या संपादन केली श्री गुरूंच्या पहिल्या 3 वर्षामध्ये परकाया प्रवेश. आणि मग तो ग्रंथ बोलले नाहीत काय, म्हटले आता हे वाचान एवढं कळालं तर ठीक आहे, नाही तर आता काही इलाज नाही म्हणे. मग ते वाचल्यानंतर त्यांनी मान्य केलं. आणि मग संपूर्णपणे सगळं हार मान्य केली. आणि मंडन मिश्रा रडायला लागले. आद्य शंकराचार्यांनी विचारलं का रडताय म्हणे, हरल्याचं दुःख आहे का तुम्हाला? त्यांनी सांगितलं हरल्याचं दुःख नाही,
आजपर्यंत एवढी आयुष्याची वर्ष चुकीचा प्रसार करण्यात घालवली, त्याचं दुःख होतंय म्हणून रडू येतोय. आणि संपूर्णपणे एवढं सगळं साम्राज्य, एवढे सगळे शिष्य, या सगळ्यांचा त्याग केला, घरदार सगळ्यांचा त्याग केला आणि आद्य शंकराचार्यांचं शिष्यत्व पत्करलं. आणि त्यांना ती दक्षिणेची गादी दिली आद्य शंकराचार्य. जे दक्षिणेचं पीठ आहे, पहिले आद्य शंकराचार्य मंडन मिश्र, नाव बदललं सुरेशाचार्य झालं, सुरेश रामेश्वर, बरोबर, शृंगेरी मठ, शृंगेरी मठ रामेश्वरीला मठ आहे तो दक्षिणेचा. आणि तिथे बाबा महावाक्य कोणतं आहे का तुमच्याकडे, मला सांगायचं. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी दक्षिणेतून चालतं बरं का. दक्षिणेत वेद सांगा त्याचं वेद आहे यजुर्वेद. यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी, दक्षिणेतून त्याचा प्रसार चालतो. हा, आता पहिले शिष्य होते पद्मपादाचार्य, ते बाबा कुठे पूर्वेला आहेत का? ते पूर्वेला प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेद. हा, प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेद. पहा, चारी दिशांनी 4 महावाक्याच्या वेदांचा प्रसार चालू केला. गोवर्धन मठ पूर्वेला गोवर्धन मठ, बरोबर. त्याचं हे कुठलं पूर्वेला जगन्नाथपुरी गोवर्धन मठ, जे आता आपलं जगन्नाथपुरी आहे, तिथं पहिलं पीठ आहे त्यांचं पूर्वेचं. त्याच्यानंतर तिसरे शिष्य जे आहेत त्यांचे ते हस्तामलक आहेत. हस्तामलकाची कहाणी अशी आहे, ते मुके होते म्हणजे बोलतच नव्हते. आणि आई वडिलांना एकुलता एक पोरगा, कंटाळले होते. आता काय करायचं म्हणजे कुठे न्यायचं, काय करावं. मला वाटतं त्यांचं वय वर्ष 18च्या आसपास दाखवले त्यांनी त्या तिथपर्यंत. पृथ्वीधर नाव. हा, पृथ्वीधर अगोदरचं नाव. मग ते म्हटले आता हे संन्यासी आलेत गावात, तर ह्यांच्या समोर घेऊन जाऊया, बघूया. आद्य शंकराच्या समोर त्यांनी सांगितलं, हे बोलत नाही, याचं काहीतरी विनियोग करा ना, काही बोलत नाही. शंकराचार्यांनी पाहिलं त्याच्याकडे, त्यांच्या लक्षात आलं की हे अंतर्ज्ञानाने पाहिलं, हे वेगळं आहे. त्यांच्या समोर काही प्रश्न विचारले आद्य शंकराचार्यांनी संस्कृत मध्ये. तू कोण आहेस, कुठून आलायस, कोणाच्या प्रकाशाने पाहतो. मग आता कोण आहे म्हणताना दिलं उत्तर, मी आत्मा ब्रह्म आहे. कोणाच्या प्रकाशाने पाहतो, माझ्याच प्रकाशाने पाहतो. आता ही संस्कृत मध्ये, आणि हे तर बोलत नाही. मग त्यांना आनंद झाला आई वडिलांनी. अरे म्हणे, बरं झालं बोलायला लागलं. ते म्हणे, हे तुमच्या कामाचं नाही काय, हे संसारातलं बोलत नसतो, हा माझ्या कामाचं आहे, मला द्या म्हणे. आई वडिलांना दुःख झालं, पण म्हणजे आपल्या काही कामाचंच नाही, संसारातलं बोलणारच नाही, तर बोलू शकत नाही. एकनाथ महाराजांचा त्याच्यावर ग्रंथ आहे, ठीक आहे, हस्तामलक स्तोत्र. हा, फेमस आहे ते. तो हस्तामलकला त्यांनी पश्चिम दिलं म्हणतो, शारदा मठ. बरोबर, शारदा मठ. आणि वेद कोणता? द्वारकेला, शारदा मठ. आणि सामवेद आणि तत्वमशी महावाक्य. आणि शेवटचा जो आहे तो आनंदगिरी, त्याचं पहिलं नाव होतं बरं का. शंकरानंद सुद्धा आहे आनंदगिरी. आणि तो तोटकाचार्य, तो सेवेमध्ये होता. त्याची गंमत अशी होती बाबा, सगळं त्यांचं लंगोटे धुणं, चाकरी धुणं हे काम करायचं, पण त्याचं लक्ष मात्र आपल्या श्रीगुरूंच्याकडे होतं. पहा श्रीगुरूंचा प्रभाव, कृपा कशी असते. मग इतर शिष्य त्यांना असे समजायचे, बाबा हा सेवक आहे, झाडून काढतो, सगळं काम करतो, ह्याला कुठे काय येते, आणि आपण सगळं लिहून घेतो, सगळे हुशार मंडळी आहे. मग एकदा तो खाली तिकडे गेला होता आपल्या कामाला, धुवायला, सगळं काय त्याचं काम होतं ते. मग ते पाठ सुरू व्हायचं. शंकराचार्य म्हटले, अरे थांबा ना, म्हटले ते आनंदगिरीला येऊ द्या ना, आनंदाला येऊ द्या. त्यामुळे त्याला काय येतं तेव्हा, तो का पाठात असतो का काय, त्याचं काम दुसरं आहे म्हणते. पूर्णागिरी. हा, अगोदरचं नाव पूर्णागिरी, बरोबर. हा, तर त्यामुळे त्याला काय येतं. आणि इकडे शंकराचार्यांचं पाठ म्हणजे थांबवलं त्यासाठी, तेव्हा तिकडे त्याची एक वेगळी प्रेरणा तयार झाली अंतःकरणामध्ये. आणि सगळं वेद, साहित्य, शास्त्र आपोआपच त्याच्या मुखात यायला लागले. आणि तो आला, तो शास्त्र वेद बोलतच आला. आणि ज्यावेळेस त्या शंका विचारल्या, त्यावेळेस त्याला पाठाचे त्याच्याच ठिकाणी बसवला. आणि त्यावेळेस बोलायला लागला, इथं सगळे शिष्य चकित झाले. आणि त्याचं नाव ठेवलं तोटकाचार्य. हा बद्रिक आश्रम, बरोबर ना बाबा? ज्योतिर्मठ. आणि तिथं वेद कोणता आहे शेवटचा? अथर्ववेद. ऐमात्मा ब्रह्म. पहा, ऐमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमशी. 4 वेदांची 4 महावाक्य 4ही दिशेनी प्रसार करतात. ही आद्य शंकराचार्यांची युक्ती आहे. आजही त्या परंपरा चालतात. आणि अहम ब्रह्मास्मीचा लक्षार्थ, प्रज्ञानम ब्रह्मचा लक्षार्थ, ऐमात्मा ब्रह्मचा लक्षार्थ आणि तत्वमशीचा लक्षार्थ आणि तुमच्या प्रबोधाचा लक्षार्थ एक आहे, लक्षात ठेवा.
तुम्हाला जे महावाक्य आहे हो तेच यजुर्वेदाचं, तुम्हाला जे महावाक्य आहे तेच अथर्ववेदाचं, तुम्हाला जे महावाक्य आहे तेच ऋग्वेदाचं, आणि तुम्हाला जे महावाक्य आहे तेच सामवेदाचं. कधीच कुठेच शंका घेऊ नका. शंका घ्यायला जागाच नाही. असं शास्त्रयुक्त आपलं महावाक्य प्रबोध संप्रदाय. कुणी आडवा आला तर शास्त्र शुद्ध पद्धतीने ज्या उत्तर द्यायला अशा प्रमाणासहित हो स्टाफ नाही कोणाची बोलायची. भाऊ तुझं काय आहे ना तुझ्याकडे असू दे, पण आमचं आहे शास्त्राप्रमाणे. तुझं चुकी बरोबर करणे एवढे आम्ही परीक्षक नाही. तुझं चूक असेल बरोबर तुझं तुझ्या बरोबर आम्हाला माहित आहे, पण आमचं बरोबर आहे हे 100% मला माहित आहे. आपली खात्री आपल्याला 110% असली पाहिजे. कुणीतरी आम्हाला सांगावं आणि मग आम्हाला पटावं, किंवा त्याचं बरोबर चूक आहे आणि आमचं बरोबर आहे. सापेक्ष बरोबर नाही, आम्ही निरपेक्ष बरोबर आहोत. सापेक्षता नाही त्यांच्या बरोबर आपली. त्यांचं चुकतंय आमचं बरोबर आहे. त्यांना येत नाही आम्हाला येत नाही, आम्हाला येते नाही. आमचं जे आहे ते निरपेक्ष सत्य आहे, निरपेक्ष बरोबर आहे. आमची तुलना कोणाशी नाही, आमची तुलना आमच्याशीच आहे, आणि म्हणून आम्ही बरोबर आहोत. आम्हाला वेदांचा आधार आहे, आम्हाला श्रुतींचा आधार आहे, आम्हाला शास्त्रांचा आधार आहे, आम्हाला ग्रंथांचा आधार आहे, आम्हाला साधू संतांचा अनुमोदन आहे. तू काय सांगशील आम्हाला बरोबर आणि चूक आहे, आणि त्याची प्रचिती आज आता या क्षणी आम्हाला आहे. तुला पाहिजे असेल तर स्वच्छ शुद्ध होऊन ये. तू आम्हाला तपासायसाठी येऊ नको बरोबर की चूक. त्याच्या अंतःकरणात संशय त्याला अनुग्रह दिला, कसा फलद्रूप होईल मला अवस्था होणारच नाही. ते अष्टसात्विक भाव होणार नाही त्याच्या ठिकाणी. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. अशी 11 साधनांचा उपयोग आपल्याला जे साधन प्राप्त झालेलं आहे सच्चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम, या आमच्या पदापर्यंत घेऊन जाणार चिंतन आहे. आपला जो प्रतिपाद्य विषय आहे. कुठून आलो होतो आपण साधनाकडे बाजूला? साधन कुठून सुरू झालं होतं आपलं? मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यायचं. चला काही हरकत नाही. मी कोण आहे हो आणि कसं आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं या विषयाला अनुसरून आपण 11 साधनांचा उपयोग केला. बरीचशी काही मंडळी त्या साधनाच्या ठिकाणी अडकलेत. कोण निष्काम कर्मातच अडकला, म्हणजे आमच्या गुरुने हेच सांगितलं. आता काय करावं? दुराग्रही झाला तो, पुढचा शास्त्रही बघायला तयार नाही, कोणाचं ऐकायला तयार नाही. म्हणजे असंच आहे, आमचं असंच आहे. दुसरा अडकला नाही उपासनेमध्ये, नाही म्हणा आम्हाला असंच सांगितलं, एवढंच सांगितलं. आता गुरुने सांगितलं बरोबर आहे, पण याचा अर्थ सांगितलं का पुढे जाऊ नये. दुसरा शम मध्ये अडकला, दम मध्ये अडकला, श्रद्धेमध्ये अडकला. कोण कुठे कुठे अडकून पडला. कोण मुमुक्षुत अडकला, कोण श्रवणातच अडकला, कोण वैराग्यातच अडकला, कोण विवेकातच अडकला. म्हणजे वैराग्यवान आहे महाराज, वैराग्यवान आहे, त्याचे सत्कार बायने पाया पडायचं नाही. त्याचे बाई तर पुरुषातच अडकलं, ते तिथेच अडकलं. बाईने कीर्तन करायचं, बाईने अमुक करायचं. स्त्री पुरुष भेदातच अडकलं ना. ते फार अलीकडेच्या भूमिका आहे त्या. साधू संत ज्या तेतो मग पाहता हो म्हणे साक्षीनी करता हो गुणची क्रिया जाता नियोजता. माऊलीची चौथ्या तेतून त्या उंचीवरून जर पाहिलं ना, अरे कुठे स्त्री पुरुष आहे, कुठे कालच आपण पाहिलं सगळ्यांचा देह पंचमहाभूतांचा आहे. ठीक आहे, व्यवहारात भेद सांभाळायचा. पारमार्थिक सत्तेत भेद नाही का व्यावहारिक सत्तेत भेद नाही? मला उत्तर द्या नीट. पारमार्थिक सत्तेत भेद नाही. घोळ करायचं नाही, घोटाळा करायचा नाही. व्यावहारिक सत्तेत वावरताना जिथलं तिथं राहिलं पाहिजे. ज्याच्या ठिकाणी जो राहिला पाहिजे, स्त्रीच्या ठिकाणी स्त्री, पुरुषाच्या ठिकाणी पुरुष, बरोबर वेगवेगळं. श्रीपाद बाबा सांगायचे ना, सगळ्यांच्या अंगावर जरी कापूसच आहे तरी पण ह्या ताईची साडी नेसून मी गेल्यावरती जमल का? नाही जमणार. नाही जमणार. पण व्यावहारिक सत्तेमध्ये भेद आहे, तो भेदच पाळायचा. शहाणपणाचं लक्षण आहे. भेद नाही कुठे? पारमार्थिक सत्तेमध्ये. पारमार्थिक सत्तेतून बोल भेद नाही, पण व्यवहार करतो व्यावहारिक सत्तेत आहे भेद सांभाळ. ज्याचं त्याचं घर आहे, ज्याची त्याची पत्नी आहे, ज्याची त्याची आई आहे, ज्याची त्याची बहीण आहे. आई म्हटलं की आई भाव तयार होतो, बहीण म्हटलं की बहिणीचा भाव तयार होतो, मुलगी म्हटलं की मुलगीचा भाव तयार होतो, आणि पत्नी म्हटलं की पत्नीचा भाव तयार होतो. वेगवेगळे व्यवहार होतात त्यांच्याशी. जन चले ऐसा चल, जन न चले ऐसा विचार, चल विचार. बरोबर. लक्षात आलं की नाही? म्हणजे व्यावहारिक सत्तेत वावर आहे आपला. व्यावहारिक सत्तेतले भेद व्यावहारिक सत्तेत सांभाळायचेच. रीत आहे, त्याला शास्त्र आहे, धर्ममीमांसा. जमिनीचं शास्त्र आहे, त्याला धर्ममीमांसा. हे बावळट आपले काय करतात, ऐकतात स्त्री पुरुष एक आहे. कोणत्या सत्तेतून आहे? पारमार्थिक सत्तेतून आहे. तू काही करतो का? पागल मार खायची वेळ येईल ना, असं चालतंय का कुठे?
व्यावहारिक सत्य तर आज व्यावहारिक सत्तेप्रमाणे वागा, त्याच्या नियम, त्याचं शास्त्र आहे धर्ममीमांसा. बाबा बोला. विवेक चुडामणी ग्रंथामध्ये हा. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर व्यावहारिक द्वैत राहतं का जातं असं शिष्याने प्रश्न केला. तेव्हा शंकराचार्य सांगतात व्यावहारिक द्वैत राहतच. नाही, व्यवहार म्हटलं की द्वैत आलंच, आणि द्वैत म्हटलं की व्यवहार आलं. व्यावहारिक द्वैत जायचा कसा संबंध असेल? व्यावहारिक द्वैत मिथ्या एवढं समजेल, कारण व्यावहारिक द्वैत जाईल नाही झालं. जगत मिथ्या कळेल का जगाचं संपूर्ण आपल्या दृष्टीसमोरून जाईल? मिथ्यात्व कळेल, पण जग आहेच ना समोर. तुमचा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत व्यवहार चालेल ना. आणि व्यवहार तुम्हाला धर्ममीमांसेप्रमाणे करायला पाहिजे. त्याला नाव दिले ग्रंथाला धर्ममीमांसा. जमिनीचं स्वतंत्र शास्त्र आहे बाबा, आस्तिक शास्त्र. कसं वागावं, आईनी मुलाशी कसं वागावं, मुलांनी आईशी कसं वागावं, पत्नीने पतीशी कसं वागावं, पतीने पत्नीशी कसे वागावं, बहिणीने भावाशी कसं, हे सगळे धर्म सांगितलेत आम्हाला. मग धर्माबद्दल बोलायचं, अधर्माने वागायचं, घोटाळा इथे होतो बाबा. आम्ही सत्ता समजून घेत नाही. सत्ता भेद आहे, 3 सत्ता आहेत: प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये सगळं शून्य आहे, काहीच नाही तिथे. स्त्री नाही, पुरुष नाही, काही नाही. देव सुद्धा नाही. आता काय सांगू तुम्हाला, हे देवी देवता सुद्धा उडून जातात. काही महाप्रलयामध्ये काहीच टिकत नाही. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये हे सगळे आहे. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये जेव्हा तुम्ही वावरता, आचरण करता, तेव्हा त्या सत्तेचे नियम तुम्हाला पाळावे लागतील. स्वप्नात व्यावहारिक सत्तेचे नियम पाळता तर जागृतीत नाही का पाळायला पाहिजे? स्वप्नात नियम पाळत नाही का? स्वप्न पडलं भाऊ, आपण गृहीत धरू, स्वप्न पडलं, आई आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, भाऊ आहेत, वडील आहेत, आजी आजोबा आहेत. कसा व्यवहार करतो आपण? जागृतीसारखा करतो का कसाही करतो, पागल सारखा, जनावरासारखा व्यवहार असतो का? स्वप्नात जर आपण तिथे व्यवस्थित पाळतो स्वप्नामध्ये, तर व्यावहारिक सत्तेत नको का पाळायला? हे शहाणपण साधू संतांनी आम्हाला रीत घालून दिली, कसं वागावं कसं नाही वागावं. शहाण्या माणसाचं लक्ष नाही. व्यावहारिक सत्तेत आहेत ना, तू देहात आहे तोपर्यंत देहाच्या धर्माप्रमाणे वाग. देह सुटल्यानंतर पारमार्थिक सत्तेत तिन्ही सत्तांचा भेद कळालाच पाहिजे. स्वतंत्र विषय आहे तो, त्याचं चिंतन घेऊ आपण. मला आता जो मुद्दा लक्षात आणून द्यायचा होता, मला आताची भूमिका लक्षात. व्यावहारिक सत्तेमध्ये हा ते शिकावंच लागल. त्या दिवशी ते झालं ना, ते दानपट्टा, तलवारबाजी, हे सगळं शिकावंच लागल, गरजेचंच आहे. ठीक आहे, शिकावंच लागेल. तो एक स्वतंत्र विषय आहे. हो. तो स्वतंत्र विषय आहे. त्याच्या संदर्भात ज्याचा त्यांनी आपापला तो भाग सांभाळायचा आहे. एवढं धोक्याच्या कडेवर जाईपर्यंत ती उद्योग करायचंच कशाला? एवढं कड्यावर उभा राहायचं, म्हणायचं मला वाचवा, तर तिथपर्यंत जायचंच कशाला? ते ज्याची त्यांनी सावधानता बाळगली पाहिजे ना. आता कड्यावर जाऊन झुळूक आली पडेल ना, त्यापेक्षा तू कड्यावर जाऊ नको ना एवढ्या टोकावर. तिथे कोणी सांगितलंय? एका हाताने टाळी वाजत नाही बाबा, माफ करा, मला कोणावर दोष द्यायचा नाही किंवा तो माझा विषय नाही, चिंतन माझा वेगळा विषय. एका हाताने टाळी वाजते का? आणि अजून त्याचा पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर कर्म कशी घडतात? आताची कर्म आहे का पाठीमागची कर्म आहे? संबंध कसा आहे? मागचा कर्म आहे, आणि तो तुम्ही आवरू शकता का? हा, आता आपल्याला दिसतंय आणि ते चुकीचं वाटतंय, पण ह्याने आधी काय उद्योग केले काय माहितीये का? गेल्या जन्मामध्ये कर्माची फळ आहेत. कारण प्रारब्ध भोगताना कर्म घेऊन आलेले संचितातली. कालच विषय झाला आपला. चांगली वाईट त्याची आहे, ती त्याची आहे. असं का घडलं प्रश्न विचारू नको. अनेक दृष्टांत आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी विचारू. पहा पुराणामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मला मूळ मुद्दा जो लक्षात आणून, आपली जी टॅगलाईन आहे, सच्चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम, त्याच्यावर मला थोडस बोलायचं आहे. मला पटापटा उरकायचं आहे, पण माझी गाडी फास्ट चालत नाही. पॅसेंजर गाडी हात दाखवली की थांबते. काय करणार? कोणाचं काय आलं तरी आज काही चान्स नव्हता. 11:07 सांगताना कालचं राहिलेलं अजून आहेच आपलं. अरे आज तो घ्यायचं राहिलंच आपलं. उगाच असं जोरात कालचं घेऊया का आजचं कालचं उद्याचं एकत्रित घेऊया. आता काहीतरी आलंय माझ्या आतमध्ये, एकत्रित आता काहीतरी आलंय, ते जाईल. उर्मी असते ना, येत असते, असा विषय असतो. त्याला जर तुम्ही पाहिलं नाही तर निघून जात ते. पुन्हा ते आठवत नाही. आणि ओघ असतो चिंतनाचा, लय असतो. बाबा आमचं कधी लिखाण किंवा असं काही पडी नाही. त्याचा अर्थ पाहिलं जातं, पण ते ओघामध्ये नाही. जशी त्याची भूमिका समोर येत तसं चिंतन असतं. तो सच्चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम, त्याला पहिला स्पर्श करू आणि मग सरळपणे पुढे निघून जाऊ आपण. सरळपणे म्हटलं तरी एक आवरण काढता काढता बराचसा वेळ जाणार आहे. काही हरकत नाही, जाऊ दे, आपण समजून घेऊ फक्त युक्ती. आता परवा निर्णय झाला मी सच्चिदानंद आहे असं, बरोबर आहे की
पण त्याची काही लक्षणं आता तुमच्यामध्ये दिसतात का सच्चित आनंद व्यवहार करताना मी सच्चित आनंद आहे असं काही लक्षण आणि लक्षात येतंय का तुमच्या? मी स्वयंप्रकाश सच्चित आनंद आहे. स्वयंप्रकाश बी ऍड करू आपण म्हणजे अजून तुम्हाला एक भूमिका अधिकची मला मांडता येईल. मी सच्चित आनंद आहे असं काही लक्षण आणि लक्षात येते का? जडत्व येते समजा. ज्याला माळ घातली नाही ज्याला काही चिंतन नाही त्याला सुद्धा तो मी सच्चित आनंद आहे का? तुम्हीच फक्त सच्चित आनंद आहे? सगळं सच्चित हे ते पण हे की सच्चित आनंद हे ह्याला कळत नाही हा भाग नंतरचा पण कळत नाही तरी सुद्धा कोण आहे तो? हा, सच्चित आनंद. कळत नाही म्हणून काय झालं? एरवी तरी सकळ मीच आहे. परी काय कीची बुद्धी तैशी. नाही ते किती ओवी आहे. एरवी तरी सकळ मीच आहे कवन के उपासीला नोहे एक जानने विन ठाये अप्राप्ताशी. मी काय कुठून आणलाय का? मला मी काय कुठून आणायचं आहे का? एरवी तरी सकळ मीच आहे पण जानने विन ठाये अप्राप्त. जाणला नाही म्हणून त्याला अप्राप्त आहे. का प्राप्त आहे त्याला? आणि ह्याने जाणला म्हणून प्राप्त. आणि तो प्राप्त आहे का अप्राप्त आहे? तो प्राप्त बी नाही ना अप्राप्त बी नाही त्याच्या पलीकडचा आहे तो. तो जसा आहे तसा सगळ्यांच्या ठिकाणी आहे. तू जाणला की प्राप्त आणि नाही जाणला की अप्राप्त. बस तो जसा आहे तसा आहे. तो काय प्राप्तीचा आणि अप्राप्तीचा विषय नाही. सर्व एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी. हा मी अमुक आहे आईशी बुद्धीस पुरे आरनिशी ती वस्तुगामी. खालची ओळी फार महत्वाची आहे बरं का. परी संता संता सवे वसता. हा योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागीशी तीन सत्कर्मे. कुठली सत्कर्म? संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता येण्याची सत्कर्मे. येण्याची सत्कर्मे. हा संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता येण्याची सत्कर्मे. अशेष अज्ञान विरमे जयांचा अहम विश्रामे आत्मबोधी. तिन्ही ओव्यातच मिळ बसला सगळा. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे पण कधी कळेल तुला? हो संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता. हो येण्याची सत्कर्मे. ही सत्कर्म आहेत आपल्यासाठी प्रबोधित माणसासाठी. बाकीचे सत्कर्म ठीक आहे इतरांच्यासाठी पण आपल्यासाठी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता येण्याची सत्कर्मे. वैराग्याशी तर तिन्हीला बी लागू होते. गुरु संता सवे वसता वैराग्याशी गुरुचरण उपासिता वैराग्याशी योग ज्ञानी पैसता वैराग्याशी. ओळीचा पूर्ण अनुभव ओळी पूर्ण मोकळी झाली नाही. तिन्ही ओव्याचा संबंध आहे. येण्याची सत्कर्मे आपल्याला ही सत्कर्म आहेत तीन. विशेष करून प्रबोधित माणसाने तीन सत्कर्म सांभाळले. काम होऊन हा मला सच्चिदानंद सांगायचा आहे. वेळ माझा पुढे चाललाय. सच्चिदानंदाची लक्षणं आपल्या प्रत्येकामध्ये आता इथे अनुभवाच्या कसोटीवर आणायचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही सर्वजण लक्ष द्या. मी सतत आहे. तुम्ही सच्चिदानंद म्हणूनच वावरत असता. त्याच्याकडे लक्ष नाही. सतत असावं असं वाटतं. तुम्ही सत आहात बरोबर आहे. सत म्हणजे न मरणारा परवा विषय झाला बरोबर. मग आपल्याला मरावं असं वाटतं का न मरावं असं वाटतं? बाबा वय झाले त्यांनी व्यवस्थित सांगा आम्हाला. आता काय आम्ही बी आहेच म्हणा मागेच जरा लाईनीत म्हणायचं काय. न मरावं वाटतं का बरं? बरोबर अमर आहे म्हणून. पण तुम्हाला न मरावं वाटतंय. आता कळालं. माळ घातली प्रबोध केला त्या तिकडे त्या ह्याला विचारत बघा हात बांधले म्हैस त्या रेड्याला त्याला मरावं असं वाटतंय का? त्याला मारायला लागलं तर काय करेल? मरावं कुणालाच वाटत नाही. हा मूळ मुद्दा. आता प्रबोध घेतला ते कळालं तो भाग नंतरचा. पण कुठल्याही मनुष्य देहाच्या जीवाला तर सोडा पण इतर मुंगीला तरी वाटतंय का मरावं? तिच्या लक्षात आलं मारणारा चावून काढेल ना ती प्रतिकार करेल ना. मरायला टाइम नाही तो तर तो युक्तिवाद झाला. ठीक आहे. मरावस कोणाला वाटतंय? माळ प्रबोध अनुग्रह बाजूला ठेवा. प्रत्येक मनुष्य देहात
देहातला जीव काय, इतर देहातल्या जीवाकडे पण पहा. माशी, मुंगी, चिलट, ज्याचं काय कुत्र, मांजर, काय गाढव, घोडा, काय बी घ्या समोर असलेलं, त्याला मराव वाटतंय का? सगळ्यांची धडपड कशासाठी आहे? अमरत्वासाठी, जगण्यासाठी. कोणाला शेवटच्या डॉक्टरने सांगितलं आता काही खरं नाही, त्याला मी सांगितलं, नातेवाईकाला सांगितलंय, तरी सुद्धा त्याला वाटतंय का मराव? नाही मराव. बरोबर. हे असं का बरं? का बरं त्याला मराव असं वाटत नाही? अमर आहे म्हणून. मर का नाही? हा सत्च लक्षण. सच्चिदानंद रूप हा शिव. सत तुम्ही नेहमी अलर्ट असता. मी मरू नये, बाकी सगळं जग मेलं तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. माझा हात कापला तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. तर तू आता तुझ्या ह्याच्यात षटकामध्ये येते, षटकामध्ये येते. पहिले आधी सचित आनंदाची भूमिका करू. हा ते त्याच्यात येतच आहे. बरोबर आहे. पहा, मरावं असं वाटत नाही कोणाला. हे कशाचं लक्षण आहे? सतचं लक्ष. सतचं लक्षण आहे. सत आहात, सतचं लक्षण आहे. सत बोलत असू देता. हा मरू नये बाबा, मरणाला घाबरतात सगळे. मरू नये, मरू नये असं वाटतं. मरू नये असं वाटतं. न मरण्यासाठी धड पडतो, कारण मी देह आहे, त्याच्यामध्ये अज्ञान आहे, आणि देह मेल्याशिवाय राहत नाही, आणि हा कधीच मरत नाही, कधीच मरत नाही. म्हणून त्याला वाटतं मी मरणार नाही, मरू नये, आणि सतत त्याची धडपड आहे. त्याला देहाला अमर करायचं आहे. त्याची खटपट कशासाठी आहे? देहाला अमर करा. आणि देह जास्तीत जास्त अमर होतो एका कल्पापर्यंत. देहाचं अमरत्व कसं आहे? नाही होतो, पण एक कल्पापर्यंत. स्वर्गीचे अमर एक कल्पापर्यंत त्यांचं अमरत्व निषेध केला ना ज्ञानेश्वरी मध्ये. स्वर्ग नरक या वाटा चोरांची. नाही ते तर आहे. ते दुसऱ्या श्लोकाच्या अंतर्गत. पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उठी उतरी, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. हा, एवं तितिया माते चुकले. मला त्या ओळखले. एवं तितिया माते चुकले. हा, जी पुण्य स्वर्ग कामिले, अमरपण वाव झाले अंतिम मृत्यू लोक. अमरपण वाव खोटं ठरलं, वाव झाला. जी माते तितिया चुकले, म्हणजे मला चुकले आणि स्वर्गाला गेले, पुण्य केलं, अमर झालं, अंती अमरपण वाव झाले अंती मृत्यू लोक. हा अंती इकडं अंती मृत्यू. हे अमरपण जे आहे, देहासहित दिव्य देहासहित जे अमरपण आहे, स्वर्ग वैकुंठाला जाऊन जे अमरपण आहे, त्याची एक कल्प मर्यादा आहे. पुन्हा त्याला मृत्यू लोकामध्ये येणार. आणि खरा जो मोक्ष आहे तो हा इकडे सच्चिदानंदाच्या निमित्ताने आहे. ते अमरपण, देहाचं अमरपण मर्यादित आहे. किती तपश्चर्या केली, किती देव प्रसन्न केला, अमर त्याला वरदान मिळालं एक कल्पापर्यंत. हे सगळे 7 अमर जे आहेत ते कुठपर्यंत आहेत? एका कल्पापर्यंत आहेत. लक्षात ठेवा. देवाच्या संग यायचं, देवाच्या संग जायचं. तर कार्य चांगलं आहे, उत्तम आहे, महान आहेत, सगळे जगाला मार्गदर्शक आहे, त्याच्याबद्दल नाही. आपल्याला अमरत्वाचा विषय चाललेला आहे. आम्ही सत आहोत, आणि म्हणून मरावं असं वाटत नाही. कधी सुद्धा मरणाची कल्पना सुद्धा आम्हाला सहन होत नाही. म्हातारी असू देत, म्हातारा असू देत, तरुण असू देत, लहान असू देत, कुणाला सुद्धा मरावं असं वाटत नाही. अगा मर हा बोलून मर तिकडं म्हणलं तरी सण नाही होत. शिवाय देतो, तुझा बाप मर, तू मर, सगळं तुझं तू मर. शिवाय द्यायला उठतात माणसं, भांडण होतं सगळं. अगा मर हा बोलून सहाती, तरी रडती, असती जात न गणिती, गहिंस पणे. काय माऊलीचे शब्द आहे, गोड वाटत. काय करावं? मर बोलू सहत नाही, मेल्यानंतर रडत राहा. हे सतचं लक्षण आहे. आम्ही व्यावहारिक सगळे जीव अमरत्वाचं लक्षण घेऊन जगत असतात. पहा, आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं मी मरणार आहे, हो पहा, आता बाबांनी मगाशी विषय यातलं काही जरी गेलं तरी चालतंय. डॉक्टरने सांगितलं हे हाताला जरा गडबड झाले, हात काढायला लागतोय. तुम्ही काय म्हणता? हात काढला तरी चालेल, मी वाचलो पाहिजे. हात जाऊ दे, नंतर सांगते पाय काढायला पाहिजे. काढा पण मी वाचलो पाहिजे. दुसरा बी काढा पण मी वाचलो पाहिजे. कान बी जाऊ द्या पण मी वाचलो पाहिजे. डोळा बी जाऊ दे पण मी वाचलो पाहिजे. आता काय राहिलं काढायचं? सगळं गेलं तरी चालेल पण मी वाचलो पाहिजे. पहा कसा आहे हा मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. मी आत्मा ब्रह्म आहे. लक्षण पहा आमची कशी आहे व्यवहारातली. ज्याला अजून माळ नाही बाबा, काय नाही त्याच सुद्धा असंच भूमिका आहे. का
कारण लक्षणं आहेत ते सच्चिदानंदाची, सर्व सच्चिदानंद आहेत, सर्व अमर आहेत, न मरणारे आहेत. पण काय करावं, भ्रम झालाय बापा बाबाने. काय परी काय की जे बुद्धी तैशी परी काय कीजे, जे आधीचे होय परी काय कीजे बुद्धी तैशी नोही, का स्वप्नीचे घाये न मरे साचे. सत आहात की नाही तुम्ही सर्वजण आता? एवढं सांगितलं. आता मरावं असं वाटतंय का? पण कधीतरी नाही. मरणाची कल्पना बाबांनी ओवी दिली, बरोबर आहे. आता मर हा बोलून असो. दुसरा कुठलं पद आहे? चित. चित. हा, तुम्हाला वेड म्हटलेलं जमतं का शहाणं म्हटलेलं जमतं? शहाणं म्हणलं. शहाणं म्हणलं. शहाणं म्हटलेलं. पण पागल असेल तरी मी त्याला शहाणच म्हटलेलं बरं वाटतं. हो, त्याला सण नाही होत येडं. येडं म्हणलं. त्याला काही येत नाही, मग त्याला नुसतं म्हणणं होतं तुला काही येत नाही, तुला काही येत नाही म्हटलं की ते बिघडून मला काही येत नाही कसं काय? बाबा बघा का त्याला कोण कसं त्याचा चेहरा होता, तुमच्या समोर काय बोलता येत नाही म्हणते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, येडा वाटतो का, येडा म्हणताय मला. त्याला बोलायला धाडच होतं, मोठी माणसं आहे तसं बरोबर. म्हणजे मनाचं मला खट्टू होते, मी काय येडा आहे का? येडं म्हणलं सहन होत नाही. शहाण्याला तर शहाणे म्हटलं तर, शहाण्याला वेडं म्हटलं तर भांडणाचाच पाय आहे. पण येड्याला सुद्धा येडं म्हटलं चालत नाही. का बरं असं बरं? का बरं येडे म्हटलं सहन होत नाही? वेडा नाही, शहाणाच आहे म्हणून. मूलतः ज्ञान स्वरूप आहे ना, म्हणून सहन नाही होत. चितचा विषय चालला, सच्चा झाला ना चितचा. मी चित कसा आहे? ज्ञान स्वरूप. चित म्हणजे ज्ञान, चित म्हणजे भाती, ज्याला आपण म्हणतो कळणं. तुम्हाला जगातलं सगळं कळतं बरं का? हे वाक्य माझं भारी पडतंय, पण तसंच आहे. तुम्हाला जगातलं सगळं कळतं. कळतं की नाही? ते असं म्हणणं वेगळं, मला काही कळत नाही इथं बसून, ते ढोंग असतं. ते आगाव माणसं सगळं. तोच तो विषय आहे आपला. आपलं लक्षण, व्यवहारातली लक्षण आपण पाहतोय. हे परमार्थातलं लक्षण आहे, मुख्य लक्षण आहे, स्वरूपाचं लक्षण आहे. चित्तचं लक्षण कसं आमचं उमटत राहत. तुम्हाला सगळं कळतं जगात दोन अंशामध्ये. हे कळतं की नाही? बाटली कळते की नाही? माईक कळतोय की नाही? हे कळतंय की नाही? हे कळतंय की नाही? हे कळतंय की नाही? माझं मन कळतंय की नाही तुम्हाला? नाही म्हणा ना. नाहीच कळ. माझं मन कसं तुम्हाला कळेल? बरं, जे कळेल ते थोड्या 2 सेकंदात बदललेलं असेल. समजा मी काय आता धरलं तर ते कळेल तुम्हाला, पण मी लगेच पलटी मारेल ना. माझ्याकडे आहे ना मन, काय आतमध्ये उद्योग करायचा ते. नाही कळणार अजिबात. लगेच ते क्षणोक्षणी बदलणार आहे ना, कळणार नाही. मग मला कळालं नाही, हे ज्ञानाचं स्वरूप आहे का अज्ञानाचं स्वरूप आहे? हे ज्ञानाचं लक्षण आहे का अज्ञान? मला काही कळत नाही, हे ज्ञान लक्षण आहे का अज्ञान लक्षण आहे? ज्ञानाचं लक्षण. हा, काही कळत नाही ह्या एका अंशात, आणि काहीतरी कळत नाही ह्या एका अंशात. 2 अंशामध्ये अख्ख्या जगाचं ज्ञान आहे. जे कळालं की नाही? स्वर्गातले देवदेवता कळतात का? पण मला कळत नाही, हे कळालं की नाही? हे कळालं, हे ज्ञान आहे. न कळण्याने 95% आणि कळण्याने 5%. किती कळालं तुम्हाला? 100% झालं ना. 5 इकडचं 95%. पण 100% ज्ञानी आहात तुम्ही, उपसत ज्ञानी आहात. न कळण्याने कळणंच आहे आणि कळण्याने कळणंच आहे. अशा 2 अंशात तुम्ही कशा आहात? चित आहात. तुमच्या शिवाय जगात दुसऱ्या कुणालाच कळत नाही. हिला काय कळतंय का? तेवढं मला सांगा. नाही. हिला कळतंय? नाही. जरा सांगा, हिला काय कळतंय का? नाही. कोण आहे ही? बाटली. अरे बोला ना, कोण आहे ही? बाटलीला तुम्ही बाटली म्हणले का बाटली म्हणले? माझं नाव बाटली आहे. आम्ही म्हटलं. बाटलीला कुणी उपमा दिली बाटलीची? आम्ही दिली. असे हिला काय कळत नाही? बर, हिला हिच नाही काय कळत? हिला हिच तरी काहीतरी कळत नाही. ह्या बाबूरावचं तरी काहीतरी कळत नाही कळत. माहित नाही? ह्याचं मी काही कळत नाही. काहीच नाही. बरं, ह्याला तरी हिच कळत असेल काहीतरी. नाही. दोन्ही बी पागल निघाले.
पण या दोघांना मिळून ह्या तिसऱ्या ग्रंथाचं काय कळत असेल? ते मी नाही. बरं ग्रंथाला तर या दोघांचं कळत असेल, नाही. कोणालाच काही कळत नाही. बरोबर की नाही? ह्या तिघांचं कळत नाही, तिघांना आपापलं कळत नाही. मी 3 घेतले, तुम्ही 1000 घ्या, काय प्रॉब्लेम नाही. हा? बरं ह्या तिघांना कळत नाही, हे कोणाला कळालं? मला कळलं, मला कळलं, मला कळलं. हा? ह्या तिघांना काही कळत नाही, हे कोणाला कळालं? मला कळलं. आणि मला कळालं, हे कोणाला कळालं? मलाच कळलं. हा. असे कळते आहे आम्ही, असे चॅप्टर आहे आम्ही. असाच व्यवहार आहे. कोणाला काय कळत नाही, पण मला कळते. आता इथे या वेळेस हाताला कळते का? नाही. पायाला कळते का? नाही. डोक्याला कळते का? नाही. कानाला कळते का? नाही. मनाला कळते का? नाही. बुद्धीला नाही. कोणालाच काय कळत नाही. आणि कोणाला काय कळत नाही, हे कोणाला कळते? मला. आणि मला कळते, हे कोणाला कळालं? मला. असे चॅप्टर आहात तुम्ही. एवढे कळते आहात तुम्ही, एवढे जाणते आहात. आपलं जाणतं पण लक्ष, हे सगळे जड पडलेलं आहे. आणि जड आपल्या मोखांडी बसले. आता काय करावं? देहच मी म्हणायला लागला, तू कसं तिथं जड आहे ना, ते कसं तुझं असेल तेव्हा? असे शहाणे आहोत आम्ही, असे चित स्वरूप आहोत आम्ही, असे ज्ञान स्वरूप आहोत. सच्चित. आता तिसरा मुद्दा एवढा घेऊ आणि आजचं प्रवचन संपू. म्हणजे आपली घोषवाक्याची टॅगलाईन पूर्ण झाली. सच्चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. तिसरं काय? आनंद. आनंद. आता जन्मल्यापासून आतापर्यंत जे जे उद्योग केले, उद्योग म्हणजे चांगले चांगले, काही वाईट बी केले, वाईट बी केलेच असतील 100%. नुसतं चांगलं असत नाही, चांगल्याच्या सापेक्षतेने वाईट आहे. आणि वाईट आहे म्हणून चांगल्याला किंमत आलेली आहे. बरं का, वाईट नसतं तर चांगल्याला चांगलं कोण म्हणे? आपल्याकडे काहीतरी चांगलं आहे, त्याचा अर्थ दुसरी शिक्क्याची बाजू, काहीतरी उद्योग आहे तिकडे, तर त्याचा त्याला माहिती. त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही. आतापर्यंत जे चांगले वाईट उद्योग केले, ते कशासाठी केले? दुःख होण्याकरता. दुःख होण्यासाठी, आनंदासाठी. आम्ही काही बी केलं, भांडणं केली, समजा भांडखोरी एखादी असेल, असतं भांडखोरी, ती कशासाठी भांडण करते? सुखासाठी, आनंदासाठी. तिला बरं वाटतं. आता जरा बरं वाटत म्हणजे काका मला 2-3 इकडचे तिकडचे झाल्या, शिव्या शाप काहीतरी दिलं. भांडण सुद्धा कशासाठी केलं? आनंदासाठी. आता जरा बरं वाटत. बोलत नव्हतं उभीच एवढे दिवस, आता बोललो, आता जरा मोकळं झालं, आता जरा बरं वाटत, आता समाधान वाटलं. एका ताईला तिसऱ्या ताईनं दुसऱ्या ताईचं येऊन सांगत, ती तुम्हाला अशी अशी म्हणत होती. काय म्हणत होती? आता तिने सविस्तर वृत्तांत सांगितला. सविस्तर म्हणजे काय काय, सुरुवात कशी झाली, कसं कसं काय काय बोलले, शिव्या अमुक मधलं दूषण वगैरे. तिला कळल्याबरोबर हिनं सगळी तयारी केली. आणि जेव्हा तिला ती जाऊन भांडली, तेव्हा म्हणले आता बरं वाटलं का? भांडण सुद्धा आनंदासाठी आहे. पैसे कमवले कशासाठी? आनंदासाठी. शिक्षण कशासाठी घेतलं? आनंदासाठी. नोकरी कशासाठी पकडली? आनंदासाठी. लग्न कशासाठी केलं? आनंदासाठी. झाला का नाही झाला? कशाला झाकली म्हणून 1.25 लाखांची पण केलं होतं मात्र कशासाठी? आनंदासाठी. मुलं आनंदासाठी. आनंदासाठी. झाला की नाही त्याच सगळे उद्योग आतापर्यंत केले कशासाठी? आनंदासाठी केले. पण त्यातनं काही आनंद, आनंदासाठी का बरं आम्ही सगळं आनंदासाठी करतो? आनंद हे आमचं मूळ स्वरूप. आनंद आमचं स्वरूप आहे. पाणी कोणाकडे वाहतं? पाण्याकडे. मी कोणाकडे वाहणार? आनंदाकडे. आनंद माझं स्वरूप आहे. काही जरी केलं, मेलो गेलो, काही जरी झालं तरी मी स्वरूपाकडे धाव असणार. साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनाम झाले, कृतकृत्य. सगळ्यांचा खटाटोप आहे आनंदासाठी. आणि जे जे आम्ही करतोय त्याच्यात आनंद परत सांगा. हे जे काही उद्योग चाललेत ना, ते आनंदाचं. आनंद तुम्ही आहात, आनंद तुमच्यात आहे आणि आनंदात तुम्ही आहात. समजून घ्यायचंय फक्त. आनंद बाहेरून आणायचा आहे का विकत आणायचा आहे का कुठे बाहेर मिळतो? काय झालंय आनंदाला आमच्या? धन्य आनंदाची
वेळ सोय काय हरकत नाही, वेगवेगळे पाडवेत आहे. अरे आनंद स्वरूप आहे, कुठून आणायचं? माझं स्वरूप आहे आणि त्याच्यावर आवरण आणले. मला वाटायला लागलं बाबा प्रवचन केलं तरच माझा आनंद आहे, मला वाटायला लागलं कीर्तन केलं तरच आनंद आहे, मला वाटायला लागलं शेती घेतली तरच आनंद आहे, मला वाटायला लागलं मी विद्वान झालो तरच मी विषयात आनंद शोधायला लागलो. बाबा आता दुसरा विषय येईल बरं का. एवढाच विषय क्लिअर करू. विषयातला आनंद उद्या उद्या येऊ. आज विषय लक्षात ठेवा बरं का. कालचे राहिलेले विषय ना आजचे, कालच्या विषयाला राहिलेला स्पर्श झाला नाही ते करूच आपण स्पर्श. मग माझं स्वरूप कसं आहे आता सांगा. सच्चिदानंद रूपः शिवम. ते माळ घालायच्या अगोदर होतं का माळ घातल्यानंतर प्राप्त झाले? आधीच होतं. सगळ्यांचं आहे का फक्त माळकऱ्यांचंच आहे? सगळ्यांचं. मग आगावपणा करायचं नाही. कोण कोण वेळा नाही, कोण सारे सगळे सच्चित आहेत. आपली दृष्टी सच्चित आनंद करायची आहे. काम झालं आपलं. आपल्या दृष्टीत बिघाड आहे, सृष्टीत नाही बिघाड. सृष्टीला नाही दुरुस्त करायची, दृष्टीला दुरुस्त करायची. साधू सृष्टीला काय नाही करत, ईश्वराला सांगतो तुझं जसं चाललंय तसं चालू दे, पण तुझी सृष्टी मिथ्या आहे हे सांगितल्याशिवाय मी राहणार नाही. साधूचं गर्जन आहे. तुझ्या सृष्टीत मी काय ढवळाढवळ करत नसतो. हा, पाऊस पडणार न पडणार, पाणी येणार जास्त जाणार, सृष्टी नाश होणार, ते तुझं तुझं चालू दे चक्र. मी त्याच्यात काय करत नाही, पण तुझ्या सहित तुझी सृष्टी मिथ्या आहे हे मात्र मी जीवाला सांगितल्याशिवाय राहणार नाही, त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे साधू सांगत असतो. इथे ज्ञानेश्वरी, इथे आत्मशका. हे साधू गर्जना करून सांगतो, कोणाचंही ऐकत, त्याच्यासाठी त्याचा अवतार. आम्हाला दृष्टीत बदल करायचा आहे, सृष्टीत नाही बदल करायचा. जग नाही बदलायचं, आपली दृष्टी बदलायची आहे. आणि दृष्टी बदललं की जे जे दृष्टी दिसेल ते हरिरूप. हरिरूप नाही का हरिरूप आम्हाला दिसेना? का बरं हरिरूप का बरं दिसेना? पडदा त्या रूपावर आलाय का डोळ्यावर आलाय? पडदा डोळ्यावर आलाय. रूपाचा पडदा काढूया का आमच्या डोळ्याचा पडदा काढूया? आमच्या डोळ्याचा. हा, महाराज बसले तिथे, नीट डोळा द्यायचा तिथे, आगाऊपणा करायचं नाही. आपला आंधळे पण लक्षात आलं पाहिजे. दोन आंधळे आहेत, एक आंधळा सहज मी तो आंधळा एक, तो जग न दिसणारा आंधळा आणि जग दिसणारा एक आंधळा. जग दिसतय, जग दिसत नाही ह्या चक्षुनी, तो एक आंधळा. आणि हे डोळे बंद होऊन जग दिसायचं बंद झालं, व्यवहार चालू आहे, तो एक आंधळा. सहज मी आंधळा का? ती आंधळा, तो आंधळा आम्हाला व्हायचा. आणि हा आंधळा आहे, हा आंधळा काय उपयोग आहे? स्वरूपाचा आंधळा आहे, याला हे कळत नाही, याला पुढचं दिसतं फक्त, तो आंधळा. इकडनं आंधळा आणि तिकडनं आंधळा, असं दोन. दृष्टीत बदल करायचं. सृष्टी दृष्टीवाद, दृष्टी सृष्टीवाद येतील पुढे. जसं जसं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढे विषय आपण घेत जाऊया. संपला विषय, बरोबर पॉइंटवर आहोत. आज मला एकमेव भूमिका थोडीशी साधनं आणि शंकराचार्यांचं कार्य चारी दिशाहून कसं प्रसारित आहे आणि ते जे कार्य त्यांचं स्वतःच आहे, शिष्य जे कार्य करतात आणि त्या कार्याच्या माध्यमातून जो प्रसाद वाटला जातोय, कोणताही आखाडा असू दे. 10 संन्यासी आश्रम आहेत मुख्य. पुन्हा सांगतो तुम्हाला, बाबा गिरी, पर्वत, सागर, आरती, सरस्वती, आश्रम, वन, झाले मला वाटतं थोडे असं एका दुसरा अरण्य, भारती, झालं तीर्थ आश्रम, तीर्थ आश्रम झालं ते, गिरी, सागर, पर्वत. हे 10 मुख्य संन्यासी आश्रम आहेत आणि 10 मुख्य संन्यासी आश्रमामधून याच नामाचा प्रसार होतो. हिंदीत असू दे नाही तर मल्याळम कुठल्याही भाषेत असू दे, पण तुम्हाला आम्हाला जो प्रबोध प्राप्त आहे बाबांच्या कृपेनी, या महात्म्यांच्या कृपेनी, तेच तत्व आहे. लक्षात ठेवा. देवादिकांना सुद्धा दिलेला प्रसाद महावाक्याचा तोच आहे. साधू संतांना दिलेला प्रसाद तोच आहे. ऋषी मुनींना प्राप्त झालेला प्रसाद तोच आहे आणि तुम्हाला प्राप्त झालेला प्रसाद तोच आहे. फार काहीतरी पुण्य केलं, किती पुण्य केलं गणना नाही त्याची, तेव्हा हा प्रसाद प्राप्त झालेला आहे, तेव्हा हे फळ प्राप्त झालेलं आहे. पुण्य फळले बहुत दिवसा. नुसतं पुण्य नाही, पुण्याला तुमच्या फळ लागली. नुसतं पुण्याचं झाड फळ नाही, त्याला काय करता? आंब्याचं झाड आंबा नाही. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. चरण साक्षात तुम्हाला अनुभवाला प्राप्त आहे. आपल्या भाग्याची मोजमाप आपल्याला करता यायला हवं. संसारिक गोष्टीत नाही, तो भाग तिकडचा आहे. व्यवहारिक काय प्राप्त झालं काही त्याचे मोल नाही करता येत, म्हणून गोष्ट कळत नाही आणि सहज प्राप्त होते म्हणूनही कळत नाही बाबा. बरं का, ह्याला एक 4-5 लाखाची फी ठेवा. अनुग्रहाला 5 लाख आणि प्रबोधाला 10 लाख.
मग कळेल. मग कळेल. मग साटका बसतो बरोबर माणसाला. कसं आहे मेडिकल कॉलेजच्या फी कशा आहेत 25 लाख 50 लाख 1 करोड. पुढे तुमचे मास्टरीला कशा फी आहेत बघा. त्याला वाटतं काहीतरी केले. इथे फुकट आहे. नारळ दिला तर दिला. बाबा सांगतात ते बी नको ह्याचं ताक्षणी काढून खाण्यात. असे आमचे बाबा लोक आहेत. काय करावं. महात्माचं असं म्हटलं काय देतो तू मला काय देणार आहे. मी तर विश्वाचा राज आहे. तू काय देणार मला. चिल्लर तुझी घेऊन काय करू. शिकवण आहे महात्मे. काही घेत नाही पण देतात मात्र विश्वाची सत्ता आमच्या हातात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. काय द्यावे त्याशी लक्षात घ्या. मोठं भाग्य आहे लक्षात घेतलं. आणि तुम्ही तर फार भाग्यवान आहात. या वयामध्ये बाबा लहान वयामध्ये ही गोष्ट प्राप्त होते. चांगली गोष्ट आहे. चला सचिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम. प्रत्येक व्यवहारामध्ये लक्षात घ्यायचं. मला मरावंसं वाटत नाही. मी सत आहे. मी ज्ञानी आहे असं वाटायला लागलं. मी चित आहे आणि माझा आनंदाकडे ओढ आहे. फक्त बाहेरून मिळणारा जो आनंद आहे ना त्याला फक्त लक्ष दिलं पाहिजे. तो आनंद बाहेरच्याचा नाही तो माझाच आहे. बाहेरून घ्यायची वृत्तीला सवय झाली. उद्या आपण या विषयापासून सुरुवात करू. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करू शकेल. पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.